आणि सर देविकाला आणि मला आणि दीपेश दादाला हे करता का को होस्ट, म्हणजे वर राहू बेसिकली आपण 4-5 लोक. शुभ्यानी क्रेंगरचा फोटो लावलाय मागे. सर येते ऐकू? हो हो. ओके ग्रेट. हॅलो. हॅलो. हा येस. देविका अनम्यूट कर. हो. दीपेश येतंय. ते ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल लेवलला सेटिंग आहे की तुमचं तुम्ही अनम्यूट करू शकता. राईट. तर येतं ना ऐकू व्यवस्थित माझं? हो सगळ्यांचं येतंय. सर आणि रेकॉर्डिंग स्टार्ट झालंय ना ऑलरेडी? हो. हा म्हणजे बरं की कारण नाहीतर परमिशन नाही विचारत आहे प्रत्येकाला. सो आपण हा पार्ट पहिले 10-15 मिनिटाचा काढून ठेवू, एडिट करू नंतर. इनमें होस्ट मी आहे का? येस सर, येस सर. ओके. हा काय सर? होस्ट मी आहे का? हो 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 तुम्ही आहात सर. येस. माईक जवळ घेऊन बोला, असं प्रॉपर मोठ्यांदा ऐकू येत नाही मला थोडस. माझं? हा. हॅलो. हॅलो. माझं येतोय का ऐकू? येतोय. हो व्यवस्थित. माझा पण येतोय का? येतोय. हा.
ग्रेट. पुणे पीपल आर व्हेरी पंक्च्युअल. सगळेजण बिफोर टाइम आहेत. अरे 5-7 मिनिटांमध्ये सुरू करताय. शुअर शुअर. नाही पण 31 आहे. आय थिंक इट शुड बी अराउंड 75. येतील आता करेक्ट 6-5 पर्यंत. Who is this Wallner? व्हिडिओ काइंडली व्हिडिओ ऑन करा. कोण आहे वॉल्नर? शुभ्या असू शकतो रानडे. वॉल्नरचा आवाज आला की व्हिडिओ येईल. हा आवाज आला की व्हिडिओ येईल. अजून आवाजच येत नाही वॉल्नरचा. कोण वॉर्डनर? पवन कुमार. अच्छा पवन आहे का? नाही नाही. तू पोस्ट आहेस का ऑलरेडी आता? हो. दीपेश दादा का रे? नाही म्हणजे आपण ग्रुपवर हे रिक्वेस्ट करूया का की म्हणजे हे करायला म्यूट करायला. कारण जॉईन व्हा म्हणून का लवकर? नाही म्हणजे इथल्याच चॅट बॉक्सवर किंवा ह्याच्यावर की हे म्यूट करायला किंवा व्हिडिओ हे करायला. हो चॅट मध्ये टाकू ना सगळ्यांनी म्यूट असतो. नाही कोणाला सांगेल आणि हा ओके. सगळे अनम्यूट नको व्हायला. हा येस येस येस. त्याचा कंट्रोल मीटिंग ऑर्गनायझर कडे करता येतो. म्यूट ऑल पार्टिसिपेंट्स करता येतं विथ वन. म्यूट ऑल पार्टिसिपेंट करू शकशील. हा ओके ओके. बेसिक बॅकग्राऊंड थोडस आवाज ऐकू आला. हा हॅलो विक्रम. आलेले आहेत. बघायला मिळालं. खरंच कोणतरी वॉर्डनर आहे. म्हणजे कसं कळेल कसं काय माहिती कोण आहे कळत नाहीये. एनेबल करायला. वॉर्डनर कडे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. वेदांग आणि ईशान. You are the next iteration of human evolution. Yeah. Back to life. There will be nothing so bitter as memory of that glorious risk. Today, what's your point? Let's begin. थांब ना जरा राजू. 2 मिनिटं फक्त. काहीच नाही करत आहे. कुठला?
हा प्रत्येक जण जॉईन होतो. वेलकम ऑल ऑफ यू. आपण 68 people have already joined आणि we are expecting around 100. So kindly bear with us. एक 5-10 मिनिटात चालू करू. बरोबर. Thanks for your patience. येस. अरे व्हिडिओ मध्ये दिसतोस तू, बघायचंय नाही? दिसत नाही अरे. मी म्यूट केलं. हॅलो त्यांना काय सांगू. हॅलो 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 हॅलो. हा वहिनीचा आवाज दिसतोय. उपेंद्र हा हा बोला वहिनी. तुला चेहरा दिसतोय का रे? नाही, व्हिडिओ हॅलो नाही दिसत आहे वहिनी. तुला आमचा चेहरा दिसतोय का? नो नो व्हिडिओ दिसत नाही. नाही दिसत आहे. यार कनेक्टेड फोन झालं आज आयफोन आणि चेहरा कसा चालेल. ए चेहरा दिसतोय का रे? हा दिसतोय. येस राईट. येस येस दिसतोय. कोणाचं तरी टीव्ही चालू आहे मला वाटतं. थोडंसं तरी टीव्ही चालू आहे. कोणाचा तरी टीव्ही चालू आहे. प्लीज टीव्ही बंद करा. प्ले स्टोर झूम 1-2 मिनिटात चालू करू आपण. चालेल. झूम मीटिंग ऍप फ्री डाउनलोड. हे मीटिंग ऍप इन्स्टॉलमेंट आहे माहिती तुझ्याकडे आणि बिझनेस आहे का? नाही मग थांब ना. मग हे तुझ्याकडे आहे का डाउनलोड केलेलं? ओपन कर. आहे तुला फक्त आयडी टाकायचं आहे. जॉईन म्हणा. आता हा आयडी टाकायचा आहे. 946 4836. देविका दिसत नाही रे. हॅलो बाबा मला ऐकू जातोय सगळं. येत ऐकू ना? हो स्टार्ट करायचं का दीपेश? हो कर स्टार्ट. आय थिंक 10 झालेत. बाबा कोणी आहे? ही नागू असली. जस्ट 1 मिनिट. साला दूध चहा करून
6:15 sharp we are starting. मॅडम 6:15 का? अजय आलाय की नाही शेवटी? कुणाचं नाव आहे? अजय सांगा. नाव पाहिजे? बरेच लोक मला वाटतं जुन्या आयडी वरती ट्राय करतायत. एकदा परत एकदा ओके. काय ऑन आहे. ऐकू देत आहे सगळं जे आपण बोलतो. राहू दे राहू दे राहू दे थोडा वेळ राहू दे थोडा वेळ बंद करेन. कोण बोलतंय? Okay, countdown 1 minute, last 1 minute. सर Yes. सर दीपेश दादाला हे करता का, को होस्ट करता का? म्हणजे तो सगळ्यांना सायमल्टेनियसली हे करू शकतो, आत घेऊ शकतो, बेसिकली ऍडमिट करू शकेल. नाही, ऍडमिट करायची गरज नाही, सगळे आत येत आहेत स्वतः डायरेक्ट. ओके ओके ओके. इट इज नॉट अ इश्यू. ओके बेस्ट. ओके, सो वी आर जस्ट शॉर्ट ऑफ 2-3 पीपल. 97 झालेत, 2-3 लोकच राहिलेत 100 व्हायला. अँड विल स्टार्ट नाउ काउंटडाऊन 1 minute. अजून जॉईन होत आहेत. येस, 100 झालेले आहेत. आय थिंक वी शुड स्टार्ट नाउ. लेट्स स्टार्ट. 100 झाले. Okay, thank you. Thanks all of you for joining this first interactive online session. मला असं वाटतं की हे पुण्यामध्ये आमचा फर्स्ट इनिशिएटिव्ह आहे आणि वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑल. अशा प्रकारचे व्हिडिओ सेशन्स आज TTFI ने ऑर्गनाईज केलेत. महाराष्ट्रात काही लोक ट्राय करतायत. सो दिस वॉज द फर्स्ट अटेम्प्ट टू स्टार्ट अ इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन सेशन आणि वी आर व्हेरी हॅपी अँड ग्लॅड टू हॅव सच अ सक्सेस इन फर्स्ट अटेम्प्ट ओनली. मी फर्स्ट ऑफ ऑल मी आणि दीपेश अभ्यंकर वी आर द होस्ट ऑफ दिस मीटिंग. तर आम्ही दोघं जण तुम्हाला सगळ्यांना वेलकम करतो ऑन बिहाफ ऑफ ॲपेक्स स्पोर्ट्स अँड PYC. आम्ही हे ऑर्गनाईज करतोय आणि वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑल फॉर दिस इंटरॅक्टिव्ह सेशन. आणि याच्यामध्ये स्पेशल थँक्स टू आवर टुडेज गेस्ट चिन्मय दातार, शुभंकर रेणाविकर अँड देविका भिडे, जे आपले दे आर व्हेरी ओन आवर प्लेयर्स, पुणे प्लेयर्स, जे इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आज MS करतायत आणि त्याबरोबरीने दे आर स्टेट चॅम्पियन अँड दे हॅव रिप्रेझेंटेड इंडिया एज वेल. सो आपण आज त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव शेअर करणार आहोत. आय होप की आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल की आज हाऊ टू कोऑर्डिनेट आणि हाऊ टू मेक बॅलन्स बिटवीन युअर एज्युकेशन अँड युअर स्पोर्ट्स.
So I welcome on behalf of PYC and Apex Sports, I welcome Shubhankar Renavikar, Chinmay Datar and Devika Bhide. I think most of you सगळ्यांना हे तिघ जण माहिती आहेत, पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी we have already shared all the information regarding their achievements and their educational qualification. त्या संबंधी जर परत तुम्हाला काही if you need more details, we will definitely get back to you. त्याबरोबरीने आज मी धन्यवाद देतो बोडस वहिनी आहेत, त्याबरोबर आपले पुणे उसगावकर सर आहेत जे आपल्या सीडिंग आणि सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आहेत. आज हे सगळे जण जॉईन पासून धन्यवाद देतो की त्यांनी आज याच्यामध्ये दे आर पार्टिसिपंट. सो डेफिनेटली इन फ्युचर यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करून पुणे डिस्ट्रिक्टच्या प्लेयर्ससाठी बऱ्याचशे फायद्याचे सेशन्स घेऊ शकू आणि आपले लोकल जे काही टॅलेंट आहे आणि आपल्याकडे आज पुण्यामध्ये बऱ्याच फील्डमध्ये अभ्यास झाला, खेळ झाला, त्याच्यामध्ये सिनियर लोक आहेत, एक्सपर्ट लोक आहेत. सो त्यांचा फायदा घेऊन आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा देऊन त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करता येतील आणि इट विल बी अ इंटरॅक्टिव्ह सेशन. पण आज आपण एवढ्या नंबरनी जॉईन झालेले आहोत की कॉमन क्वेश्चन्स बरेच असतील. सो मी आणि दीपेश वी आर गोइंग टू स्टार्ट आवर क्वेश्चन्स आणि वन्स वी फिनिश ऑफ you can always send your questions in send your queries in chat box, so we'll get back to you. कारण सगळ्यांचे प्रश्न घ्यायचा प्रयत्न असेल. पहिले जे काही कॉमन प्रश्न आम्हाला वाटतात पेरेंट्सच्या दृष्टीने आहेत ते घ्यायचा प्रयत्न करू आणि इट विल बी अ इंग्लिश अँड मराठी बोथ मिक्स असेल. जर कोणाला काही क्वेरीज असतील रिगार्डिंग द लँग्वेज सो प्लीज आम्हाला इन्फॉर्म करा, आम्ही तुम्हाला ते ट्रान्सलेट करून परत सांगायचं. सो काइंडली काही ऍक्च्युली व्हिडिओ सेशन्स साठी काही प्रोटोकॉल्स असतात आणि काही कॉमन गोष्टी असतात. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू फॉलो दिस प्रोटोकॉल्स की प्लीज सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला सो दॅट जर खूप आवाज एकत्र झाले तर आपले स्पीकर्सचा आवाज पोहोचणार नाही तुमच्यापर्यंत. सो ज्यांना बोलायचं असेल त्यांनी प्लीज मेसेज पाठवा. सो वी विल try to give you chance once we finish the basic questions which we have decided to ask all our guests. So हे आमचा एम आणि पर्पज या मीटिंगचा बेसिक हा आहे की दिस विल बी अ सिरीज ऑफ सेशन्स. ह्या एकाच सेशनवर आपल्याला थांबायचं नाहीये. आज आपल्या पुण्यामध्ये 2 महिने झाले हा लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊन मध्ये आपण आपलं बॅड लक आहे, वी आर व्हेरी अनफॉर्च्युनेट की आपण टेबल टेनिस आपला जो पॅशन आहे, आपला आवडता गेम आहे तो खेळू शकत नाहीये. तो हा आमचा प्रयत्न आहे की याच्यामधनं वी आर ट्राईंग टू कनेक्ट इच अदर. आज टेबल टेनिस फ्रॅटर्निटी इन पुणे आपण एक कनेक्ट होतोय, एकत्र सोशली कनेक्ट होऊन सोशल डिस्टन्स ठेवून कनेक्ट व्हायचं करतोय. सो याच्यामध्ये जस्ट एक टेबल टेनिस हा सब्जेक्ट एकमेकांशी डिस्कस करून आपले एक्सपिरियन्स सांगून आपण त्याचा फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा लॉकडाऊन ओपन होईल आणि आपले क्लब चालू होतील, प्रॅक्टिस चालू होईल, त्यावेळेला त्याचा फायदा सर्वांना मिळावा या दृष्टीने या लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्ही ही सिरीज घेणार आहोत. आणि याच्यामध्ये तुमचे सजेशन्स आणि तुमच्या याच्याबद्दलचे काही प्रतिक्रिया असतील त्या चॅटबॉक्समध्ये प्लीज आम्हाला कळवा. आणि ऑल्सो वी हॅव मेड अ TT एन्थुझियास्ट ग्रुप फॉर दॅट की ह्याच्याबद्दलचे फ्युचरमध्ये जे काही सेशन्स होतील त्याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला अपडेट केली जाईल सो दॅट तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर प्लीज त्याच्यावरती आम्हाला विचारू शकता किंवा सेशन चालू असताना चॅटबॉक्सवर विचारू शकता. सो परत एकदा धन्यवाद सर्व पेरेंट्स, प्लेयर्स यांचं एकदा धन्यवाद मानतो की यांनी आज एवढ्या संख्येने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जॉईन केलेला आहे आणि गोइंग फॉरवर्ड आपल्याला हा आकडा अजून वाढवायचा आहे. सो दॅट आमचा प्रयत्न हा आहे की अनिकेत कोपरकर आणि पुणे डिस्ट्रिक्टच्या इनिशिएटिव्हनी जो मेंटरशिप प्रोग्राम पुण्यामध्ये चालू केला त्याच धर्तीवरती आम्ही हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत की आज आमचा हा जरी प्रायव्हेट प्रोग्राम असला, नॉट ऑर्गनाइज्ड बाय पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन, तरी आम्ही सगळे प्रोटोकॉल्स आणि नॉर्म्स तेच फॉलो करण्याचा प्रयत्न करू की जिथे आम्हाला कुठल्याही तुमच्या कोचिंग ऍक्टिव्हिटी रिलेटेड किंवा तुमच्या पर्सनल टेबल टेनिस रिलेटेड आम्हाला कुठल्याही प्रकारचं सेशन मध्ये कुठली माहिती किंवा हे शेअर करायची नाहीये. तर आम्हाला केवळ इन्फॉर्मेटिव्ह
आणि एक्सपर्ट लोकांकडनं त्यांचे ओपिनियन्स हवेत आणि विच विल नॉट इन्व्हॉल्व एनी काइंड ऑफ अ पर्सनल थिंग. सो थँक्स अगेन आणि ओव्हर टू दीपेश. दीपेश माझा को होस्ट आहे. दीपेश विल स्टार्ट विथ हिज क्वेश्चन्स नाउ. थँक्यू. Thank you, Upendra. Good evening, all. I am glad that all have joined this forum today evening. Let us start with पहिला प्रश्न. तो प्रश्न ऑलरेडी तुमचा टीटीचा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे थोडक्यात कुठल्या एजला स्टार्ट केलं खेळायला, कोणी इंट्रोड्यूस केलं, हे विल स्टार्ट विथ शुभंकर. सो हाय सगळ्या लोकांना. मला खूप आनंद होतोय की एवढे 100 पेक्षा जास्त ऑलमोस्ट 118 लोक आहेत इथे आणि सगळे आमच्या तिघांच्या एवढ्या इंटरेस्टनी ऐकायला जमलेत. तर आम्ही तिघही आमचं जे काय क्वेश्चन्स असतील किंवा जे काय मत असेल ते प्रामाणिकपणे मांडू आणि काही लोकांना जरी याचा फायदा झाला तरी आम्हाला खूप आनंद होईल याचा. सो लेट्स होप की असे सेशन्स होत राहतील आणि वेगवेगळे प्लेयर्स वेगवेगळे कोचेस बरोबर पण असे सेशन्स होत राहतील आणि पुणे डिस्ट्रिक्ट आणि ओव्हरऑल महाराष्ट्र स्टेटच्या फायदा होईल. सो कमिंग टू द क्वेश्चन, माझी सुरुवात झाली मी पहिलीत असताना. सो माझा मोठा भाऊ प्रणव सगळ्यांना माहिती असेल, तो टेबल टेनिस तो खेळायचा आणि तो इवन पुण्याकडून 3 वेळा मला वाटते पुण्याच्या टीम मध्ये पण होता आणि तो स्टेट चॅम्पियनशिपला पण 3 स्टेट खेळला होता पुण्याच्या टीम कडून. सो असं म्हणतात ना की मोठ्या भावामुळे छोट्या भावाचं करिअर स्टार्ट झालं. बऱ्याच लोकांचं तसं मला माहिती आहे की बऱ्याच लोकांचा त्याच्यामुळे फायदाही झाला छोट्या भावांचा. तसंच माझंही झालं आणि त्याच्यामुळे माझं स्टार्ट झालं हे पहिलीत असताना आणि प्रणवमुळे मला लवकर सुरू करायचा मला फायदा झाला आणि मी स्टार्ट केलं हिराबागेत. 2 गोष्टी होत्या. एक तर आई वडिलांना कुठेतरी पाठवायचं होतं आणि बऱ्याच आई वडिलांना सुरुवातीला तसंच असतं की संध्याकाळी 2 तास मुलगा कुठेतरी बाहेर जाईल आणि कुठेतरी 1-2 तास त्याचे जातील या हिशोबानेच स्टार्ट केलं आणि संध्याकाळी मला वाटतं 7 ते 8 आमचं कोचिंग असायचं आणि मी सांगितलं असं मी फर्स्ट मध्ये होतो आणि असं ही जर्नी स्टार्ट झाली माझी. सो हिराबाग सिधे सर फर्स्ट स्टँडर्ड. शुभंकर सॉरी मध्ये इंटरप्ट करतो. थोडंसं मध्ये ट्राय टू टेक सम my English language also you can use because I can see some people have some English problems of Marathi also. तर थोडंफार इंग्लिश मध्ये काही थोडंफार गोष्टी तुम्ही बोलू शकता जे एक ब्रीफ मध्ये. थँक्यू. नो प्रॉब्लेम. ओके, देविका. ओके, सर्वात पहिले हाय सगळ्यांना आणि फर्स्ट सेशन मध्येच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे खूप मस्त वाटतंय. सो माझी जर्नी सुरू झाली 4th स्टँडर्डच्या एंड मध्ये आणि मी पहिले जिम्नॅस्टिक्स करायचे आणि शुभंकरची स्टोरी आणि माझी स्टोरी बऱ्यापैकी सिमिलर आहे. माझा मोठा भाऊ सिद्धार्थ तोही टेबल टेनिस खेळायचा आणि तो डिस्ट्रिक्टच्या टुर्नामेंट्स मध्ये पार्टिसिपेट करायचा. तो त्याच्या मॅचेस बघण्यासाठी तो मला घेऊन जायचा आणि तिकडचं ते एन्व्हायरमेंट चिअरिंग आणि इतका फास्ट गेम बघून मला खूप अट्रॅक्शन होतं त्याचं आणि मलाही तसा इंटरेस्ट डेव्हलप झाला. सो पहिले तो मला कोचिंगला माझ्या घराच्या जवळ सणच ग्राउंड आहे तिथे देशपांडे सरांकडे घेऊन गेला आणि त्यानंतर मग मी हिराबाग मध्ये खेळायला जायचो. तिकडे अजय सिधे सर आणि नेहा सिधे यांच्याकडे मी कोचिंग सुरू केलं संध्याकाळचं आणि जसं जसं मी मॅचेस मध्ये पार्टिसिपेट करत गेले तसं तसं मग मी उपेंद्र मुळे सर आणि रोहित चौधरी सर यांच्याकडे मी कोचिंग घेतलं. ओके, गुड. चिन्मय. Yes, first of all, thank you everyone for joining in such large numbers. आणि सो माझी सुरुवात यांनी सांगितल्याप्रमाणेच की एकदम साधी झाली की मी माझे बाबा स्वतः एक चांगले टेबल टेनिस प्लेयर आहेत. सो ते पण भरपूर युनिव्हर्सिटीच्या मॅचेस खेळले होते. सो बाबांकडनं मला पहिलं इन्स्पिरेशन मिळालं. सो बाबा आणि मी बेसिकली आमच्या सोसायटीत टेबल आहे. सो सोसायटीत भरपूर टेबल टेनिस खेळायचो मी, बाबा आणि इवन माझा मोठा भाऊ.
तर असं चालू झालं हळूहळू खेळता खेळता आणि सो 5वी पासनं चालू केलं. पण तेव्हा मला काहीच अशी कॉम्पिटिशन्स किंवा याची काहीच माहिती नव्हती की कॉम्पिटिशन्सला खेळतात किंवा स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल अशा मॅचेस असतात. सो मी जस्ट आम्ही तिघं एन्जॉय करत नुसतं खेळायचो आणि साधारण एक 2 किंवा 3 वर्षांनी त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अशा अशा मॅचेस असतात. आणि मग साधारण 8वी पासनं मी मॅचेस खेळायला चालू केलं. सो बरंच लेट मॅचेस खेळायला चालू केलं ऍज कम्पेअर्ड टू शुभ्या किंवा सो अशी माझी सुरुवात झाली. आणि मग नंतर 8वी नंतर मी शारदा बेसिकली जॉईन केलं आणि मग शारदात मी पण सेम ती बॅच सिस्टम होती. सो माझे पहिले कोच तीन कोचेस होते तिथे. सो मुळे सर, सिधय सर आणि नीरज होनप सर. सो तिथनं बेसिकली सुरुवात झाली पहिली. आता शाळेच्या वेळा आता सगळ्यांनी पहिलीत चौथीत अशा चालू केलंय, त्याच्यामुळे शाळेच्या वेळा कशा होत्या, टीटीच्या वेळा कशा होत्या, दोन्ही मॅच होत होत्या का, आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा टाइम ज्या वेळेला टेबल टेनिस खेळायला लागला की खेळावं वाटलं जास्त, ते एफर्ट कसे घेतले आणि कधीपासून घेतले? देविका. मी माझी स्कूलमध्ये मॉर्निंग शिफ्ट असायची. सो माझं शाळेचं टायमिंग ऑलमोस्ट 7:30 to 12:31 असायचं. आणि पहिले इनिशियल डेजमध्ये मी फक्त संध्याकाळी बॅचमध्ये खेळायला जायचे. ऑलमोस्ट 2 hours 6 to 8 वगैरे असायचं. 2.5 hours वगैरे. पण त्यानंतर मी जसं जसं मॅचेसमध्ये पार्टिसिपेट करायला लागले, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट मॅचेसमध्ये, तसं मग मला खेळण्याचं एक्स्ट्रा टाइम मी द्यायला लागले. 1 to 2 hours मी ऑलमोस्ट स्पेशल कोचिंगला द्यायचे. आणि नंतर व्हरायटी ऑफ प्लेयर्स बरोबर खेळण्यासाठी मी शारदा सेंटर आणि डेक्कन जिमखान्याला जायचे. तो तिकडे ऑलमोस्ट माझं 2.5 hours वगैरे त्याच्यात जायचे. सो जसं जसं मॅचेसमध्ये पार्टिसिपेशन वाढलं तसं तसं मी ऑलमोस्ट 4.5 hours माझं प्रॅक्टिस द्यायचे. आणि समज डिस्ट्रिक्टचे मॅचेस असतील आणि स्कूलचं टायमिंग थोडं मॅच होत नसेल तर स्कूलनी पण भरपूर सपोर्ट केला त्याच्यामध्ये. आणि एक्स्ट्रा टाइम तसं सुरू केलं ऑलमोस्ट कॅडेट लास्ट इयर 6th मध्ये असताना मी स्पेशल कोचिंग वगैरे थोडं सुरू केलं होतं. एक्स्ट्रा ट्रेनिंग टाइम सुरू केला होता. अगेन मी थोडं इंटरप्ट करतो, थोडं काइंडली ट्राय टू स्पीक इन इंग्लिश थोडंफार, कारण आय कॅन सी अदरवाइज सम पीपल मे लिव्ह, कारण त्यांना अजिबातच मराठी कळत नाही असे आहेत काही लोक. बट स्टील लाईक थोडेफार 1-2 वाक्य तुम्ही जी इम्पॉर्टंट आहेत यू कॅन शेअर इन इंग्लिश. थँक्यू. सर मी रिपीट करू का मग? सम पॉइंट्स यू कॅन से, लाईक इम्पॉर्टंट जे आहे तिथे तू बोललीस तरी चालेल, अदरवाइज यू कॅन कंटिन्यू. Okay. So basically when I started participating in matches like district and state tournaments, then I realized that I need to give more time to table tennis. And so I started taking personal coaching for almost 1 to 2 hours. And also to get practice from variety of players, I used to go and play at Sharda Center and Deccan Gymkhana as well. So this importance to give extra time to TT came in when I was in my 6th standard in my cadet last year, when I started representing Pune in Maharashtra, as well as I represented Maharashtra for the first time. So yeah. शुभंकर, तुझं पण मत दे याच्यावर. सो मी मुक्तांगण स्कूलमध्ये होतो आणि आमच्या स्कूलचं टायमिंग इट वॉज फ्रॉम 7:30 to 12:30, फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड. सो मी जसं म्हणलो आय जॉईन्ड इन द फर्स्ट स्टँडर्ड आणि पहिले 3 ते 4 वर्ष वेन आय वॉज प्लेइंग तेव्हा मला कधी प्रॉब्लेम आला नाही, कारण मी तेव्हा ॲज आय सेड अर्लियर मी फक्त संध्याकाळीच बॅच कोचिंग मध्ये खेळत होतो. सो माझी सकाळी स्कूल असायची आणि मी संध्याकाळी बॅच कोचिंग मध्ये खेळायचो. पण जसं जसं 5th स्टँडर्ड नंतर वी हॅड द आफ्टरनून शिफ्ट ऑफ द स्कूल. सो मला 5th स्टँडर्ड नंतर थोडासा प्रॉब्लेम यायला लागला, कारण मला मग जसं जसं माझा परफॉर्मन्स पण वाढत गेला कॅडेटमध्ये असताना, सब ज्युनियरमध्ये असताना, आणि सो आय नीडेड टू गिव्ह मोर प्रॅक्टिस अँड मोर ऑन टेबल आय हॅड टू बी, आणि फिजिकल फिटनेस पण मला थोडासा करायला लागला. सो मग मी 5th स्टँडर्ड पासून आम्ही इयरच्या सुरुवातीलाच मी आणि बाबा
स्कूलमध्ये जाऊन आम्ही स्पेशल परमिशन काढली की असा असा आहे बाबा हा मुलगा, असा असा टेबल टेनिस खेळतो डिस्ट्रिक्टमध्ये, ही इज इन टॉप 4. तेव्हा मला वाटत नाही की आय वॉज स्टेटमध्ये काही परफॉर्मन्स नव्हता 5th मध्ये, नंतर 6वी 7वी मध्ये झाला. सो त्याच्यानंतर मग जेव्हा मी प्रायव्हेट कोचिंग घ्यायला लागलो तेव्हा मग मला स्कूलनी कोऑपरेट केलं आणि पहिल्यापासूनच मी सांगू शकतो की मला खूपच कोऑपरेट केलं आणि मला कुठेच कधीच त्रास दिला नाही स्कूलनी. सो अशी बेसिकली माझं झालं. सो फ्रॉम टिल 5th स्टँडर्ड आय यूज टू जस्ट प्ले इन द इव्हनिंग ॲज अ यू कॅन से हॉबी. आणि जसं जसं मी सेकंडरी मध्ये गेलो 6th पासून, तसं जसं थोडासा सिरियसनेस वाढला अँड देन आय वॉज काय म्हणतात की मला कळायला लागलं की मला ह्याच्यासाठी काहीतरी जास्त करायला लागणार आहे आणि मला जे इतके दिवस रुटीन चालू आहे की हे रुटीन मला थोडंसं चेंज करून मला काय एक्स्ट्रा करता येईल हे मला थोडासा विचार करायला लागला. सो फ्रॉम 6th स्टँडर्ड ऑनवर्ड्स माझं थोडंसं शेड्यूल चेंज झालं आणि मग मी थोडासा मोर इंटेंट काय म्हणतात की टीटी कडे जास्त मी जायला लागलो. सो ते आपण पुढे बोलूयाच की कसं कसं होत गेलं. सो असं होतं. राईट. Upendra? Yes. Okay, so I have some questions like for Shubhankar mainly. पहिले शुभंकरला विचारतो की ऍक्च्युअल तू आता माहिती दिलीस की कधी तू फुल टाइम खेळायला लागला, स्पेशल कोचिंग जॉईन केलंस अँड एव्हरीथिंग लाईक नंबर ऑफ आवर्स अँड एक्सेट्रा. सो जस्ट वी वॉन्ट टू नो दॅट वेन यू स्टार्टेड प्लेइंग ॲट नॅशनल लेवल आणि वेन यू स्टार्टेड प्लेइंग कॉम्पिटिशन्स ॲट issues like when to start actual, because sometimes in cadet sub juniors you feel that it will be early for them to start at national level. Sometimes they feel that it's late for them to start at national level, that there will be a lot of competition. So सगळ्यांना तू प्लीज एक्सप्लेन कर की कुठल्या एजला तू चालू केलंस आणि त्याचा फायदा काय झाला. शुभंकर. सो ऍक्च्युली गुड क्वेश्चन. सगळ्यांनी स्टार्ट करायचं किंवा केलं पाहिजे हे मला वाटतं की जेवढं आपण अर्ली स्टार्ट करू तेवढं ऑब्व्हियसली रेड समवेअर की इव्हन द चायनामध्ये किंवा बरेच कोरियन जेव्हा मुलं असतात तेव्हा ते स्टार्ट करतात खेळायला. सो म्हणजे मी म्हणलं की मी 6 वर्षाचा 7 वर्षाचा असताना स्टार्ट केलं. सो तसं तिकडचं जर आपण कम्पेअर करायला गेलं तर आपण म्हणू शकतो की यांनी लेटर स्टार्ट केलं. सो माझं असं आन्सर असेल की जेवढं लवकर स्टार्ट करता येईल तेवढं तुम्हाला पुढे जाऊन तेवढंच तुम्हाला एक्सपोजर चांगलं मिळतं, तुम्हाला कॉम्पिटिशन चांगली मिळते, तुम्हाला या प्रत्येक एज ग्रुप मध्ये खेळायला मिळतं, राईट फ्रॉम अंडर 10, अंडर 12, अंडर 14, अंडर 18 आणि टिल ओपन कॅटेगरी. सो असं आहे. आणि सर नेक्स्ट तुम्ही काय विचारला क्वेश्चन मला? व्हॉट वॉज द नेक्स्ट? नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स कुठल्या एजला तू चालू केलं बेसिकली? सो माझं असं झालं की सुरुवातीला मी डिस्ट्रिक्टमध्ये खेळायला लागलो आणि डिस्ट्रिक्टमध्ये खेळत असताना असं झालं की बाबा ठीक आहे, सो आय एम प्लेइंग क्वार्टर्स, आय एम प्लेइंग सेमीफायनल्स, आय एम प्लेइंग फायनल्स. आणि देअर केम अ पॉइंट की बाबा हा ठीक आहे, मी डिस्ट्रिक्ट रँकिंग जिंकायला लागलो. आणि मग असं झालं की डिस्ट्रिक्ट खेळून उपयोग नाही, देन आय शुड टार्गेट द स्टेट लेवल. सो स्टेट लेवल मध्ये पण असंच व्हायला लागलं की फर्स्ट 1-2 वर्ष असं झालं की मी काहीच परफॉर्म करत नव्हतो. मला तेवढा अंदाज नव्हता की काय लेवलचे प्लेयर्स असतील, कारण असं मला वाटायला लागलं की ठीक आहे बाबा मी डिस्ट्रिक्ट मध्ये जिंकतोय म्हणजे मी आता स्टेटमध्ये ऑब्व्हियसली मी पुण्याला रिप्रेझेंट करतोय आणि पुण्याचा टॉप प्लेअर आहे. सो मी स्टेटमध्ये पण आता भारी करीनच. आणि मी काय म्हणता येईल की थोडासा हवेत गेलो आणि असं मला स्टेट लेवलमध्ये कम्पीट केल्यानंतर वाटलं की ठीक आहे, म्हणजे आय नीड टू ह्या लेवलला जर कम्पीट करायचं असेल इथे पुणे, मुंबई, ठाणे असे वेगवेगळे प्लेयर्स पण आहेत आणि आपल्यापेक्षा जास्त मेहनत करणारे पण प्लेयर्स आहेत. सो आता जी आपण मेहनत करतो त्याच्या डबल 3 टाइम्स आय शुड प्रॅक्टिस मोर. सो मग स्टेट लेवललाही माझं जेव्हा ठीक आहे, आय वॉज इन टॉप 8, आय वॉज इन टॉप 4. सो सेम माझं हीच सिच्युएशन माझी फ्रॉम स्टेट लेवल टू नॅशनल लेवल जाताना असं झालं की नॅशनल लेवल बेसिकली स्टेट लेवल टू नॅशनल लेवल हा खूप जास्त फरक होता. कारण काय म्हणता येईल की स्टेट लेवल पण
सुरुवातीला असं मॅनेजेबल वाटायला लागलं की हा ठीक आहे, आय कॅन कम्पीट इन स्टेट लेवल, आय कॅन बीट फ्यू टॉप प्लेयर्स अँड आय कॅन इवन बीट द प्लेयर हु इज एल्डर देन मी अँड प्लेइंग इन माय नेक्स्ट एज ग्रुप. नॅशनलला गेल्यानंतर असं झालं की ठीक आहे, म्हणजे आता मला माझ्याच एज ग्रुपमध्ये कम्पीट करायला इतकं अवघड जाते की आय शुड नॉट थिंक अबाउट द नेक्स्ट एज ग्रुप. सो बेसिकली मी कॅडेट फर्स्ट इयर मध्ये असताना सुरुवातीला मी नॅशनल्सला गेलो. मला आठवतं चेन्नई नॅशनल्स होती तेव्हा, आणि कॅडेट फर्स्ट इयरला असताना मी नॅशनलला मला वाटतं मी स्टेटमध्ये टॉप 8 मध्ये होतो. आणि मला असं माहित नाही पण असं वाटलेलं की ठीक आहे, आय शुड बी ऍटलीस्ट इन टॉप 16 जर मी टॉप 8 मध्ये आहे. सो आय प्लेड ॲट चेन्नई नॅशनल्स इन कॅडेट फर्स्ट इयर. आणि मला आठवते की मी तेव्हा फर्स्ट राऊंडलाच आय वॉज आणि त्याच्यानंतर मला असं थोडंसं म्हणता येईल की डिप्रेशनच आलं की आपण इतके वर्ष आता गेले 7-8 वर्ष प्रॅक्टिस करतोय पण आय एम नॉट एबल टू परफॉर्म ॲट द इंडिया लेवल. सो मग कॅडेट फर्स्ट इयर नंतर जे मी म्हणेन की माझा एक लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट आला आणि मी कॅडेट सेकंड इयर नंतर मग प्रॉपर व्यवस्थित नॅशनल्सला टार्गेट करून मी सुरू केलं माझं जर्नी. सो कॅडेट फर्स्ट इयरला आय प्लेड माय फर्स्ट झोनल. ओके, ग्रेट ग्रेट. सेम क्वेश्चन मला चिन्मय विचारायचं आहे की चिन्मय, तू बऱ्यापैकी थोडं लेट स्टार्ट केलंस मला माहितीये, पण तू पण तुझे एक्सपिरियन्स शेअर कर की तू लेट स्टार्ट करून कसं एस्टॅब्लिश केलंस आणि नॅशनल लेवलला किती पार्टिसिपेट केलंस, की लेट झाल्यानंतर सुद्धा तू कसं एस्टॅब्लिश केलंस वरच्या लेवलला आणि त्याच्यात तुला काय प्रॉब्लेम्स आले. कारण जनरली नॅशनल लेवलला क्वालिफाय होणं आणि या गोष्टी फार डिफिकल्ट असतात नंतर जॉईन केल्यानंतर. सो प्लीज तुझे एक्सपिरियन्स शेअर कर. Yes. So first of all, I completely agree with Shubhankar ki the earlier you start, the better it is. पण अनफॉर्च्युनेटली मला मॅचेस बद्दल सगळी माहितीच थोडीशी लेट कळली. सो मी 8वी किंवा 8वीत साधारण सब ज्युनियर लास्ट इयरला रफली कॉम्पिटिशन्स खेळायला सुरुवात केली. सो डिस्ट्रिक्ट लेवल आणि सो फर्स्ट स्टार्ट माझी सो द ऑब्वियस डिसएडव्हान्टेज वॉज की मी लेट स्टार्ट केलं, त्यामुळे माझे जे कॉम्पिटिटर्स होते, सो एस्पेशली इन ज्युनियर सेकंड किंवा थर्ड इयर, जेव्हा मी थोडं मला स्टेट लेवलला एस्टॅब्लिश करायला लागलो, सो तेव्हा सिन्स मी बाकीच्या नॅशनल्स नाही खेळायचो, पण माझे सगळे कॉम्पिटिटर्स जास्ती एक्सपोजर घेऊन यायचे जे ऑलरेडी 5 वर्ष किंवा 6 वर्ष खेळले. सो ते मला खूप सिनियर होते आणि एक्सपिरियन्स त्यांचा खूप जास्त होता, कारण ते वेगवेगळ्या प्रकारच्या झोनल्स नॅशनल्स खेळून यायचे. सो दॅट वॉज अ ड्रॉबॅक फॉर मी. सो बेसिकली लेट स्टार्ट केल्यामुळे हा एक चॅलेंज मला ऍडेड होतं. पण येस, सो माझ्या प्रॅक्टिस आणि कोचेस च्या गायडन्समुळे बेसिकली भरपूर म्हणजे ही गॅप मला थोडी कमी करता आली. सो येस. तो स्टेट लेवलला पण तू एस्टॅब्लिश कसं झालास आणि कुठल्या एज ग्रुपमध्ये झालास? कारण तुझं लेट स्टार्ट केलं तर स्टेट मधलं तुझं रँकिंग किंवा हे पण कधी एस्टॅब्लिश झालं आणि कुठल्या एज मध्ये? सो आपल्या आज सगळ्या यंग प्लेयर्सना आणि पुण्यातले टॅलेंटेड कॅडेट्स आणि सब ज्युनियर मधल्यांना पण थोडा कॉन्फिडन्स मिळेल की आज ज्युनियर मध्ये खेळून तू स्टेट लेवलला ज्युनियरला स्टार्ट घेऊन सुद्धा एस्टॅब्लिश झालास, तर ते थोडंसं सांग. Yes, so I started in sub-junior last year, so playing competitions, and then so in the sub-junior last year itself, I was in Pune team, but as a 5th player, so it was a modest start. And then junior first year मध्ये हळूहळू मी स्टेट रँकिंगची लॅडर क्लाइंब करायला सुरुवात केली. So junior first year I was in top 8 and 8th or 9th spot, and then junior second year onwards, I guess I cracked the state ranking. Basically scenario. So second year onwards, junior till youth, I was in top 5 or top 3. So yeah. गुड. सो यातनं एक खूप चांगला संदेश आपल्याला मिळतोय की लेट स्टार्ट करून सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये एस्टॅब्लिश होऊ शकता आणि एज ग्रुप इज नॉट द क्रायटेरिया. आज आपल्या इथे आपण कॅडेट्स मध्ये असताना, सब ज्युनियर मध्ये असताना खूपच त्या कॉम्पिटिशनला घाबरून नंतर खेळता येणार नाही म्हणून आपण मे बी बिकॉज ऑफ दॅट कॉम्पिटिशन आपण स्विच होतो स्टडीजसाठी. तर हे एक चांगलं उदाहरण आहे की चिन्मय लेट स्टार्ट करून सुद्धा तो एस्टॅब्लिश झाला. सो गुड चिन्मय, थँक्यू. आणि नेक्स्ट क्वेश्चन माझा साधारण तिघांनाही आहे. त्यात पहिलं मला देविकानी सांगावं की तू
पुण्यामध्ये कोचिंग घ्यायचीस, ऍडव्हान्स कोचिंग पुण्यामध्ये असतानाच तुला कधी बाहेर पुण्याबाहेर खेळायची वेळ आली का? आणि ज्या वेळेला तू अपकमिंग प्लेअर असताना तू कुठले कोचिंग कॅम्प जॉईन केलेस का? आणि किंवा इंडिया बाहेर कुठे तू एक्सप्लोर केलंस का कोचिंग कॅम्प्स, का तू फक्त पुण्यामध्येच खेळायचीस? ओके, जेव्हा मी परफॉर्म करायला लागले स्टेट आणि नॅशनल लेवलला, तेव्हा मी इथे पुण्यातच प्रॅक्टिस करत होते आणि मला दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन किंवा कुठे बाहेर जाऊन प्रॅक्टिस करायची अशी नेसेसिटी वाटली नाही. फर्स्ट म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी होत्या, टेक्निकली स्ट्रॉंग करणे किंवा स्ट्रोक्स बिल्डअप करणे, ते माझं पर्सनल कोचिंगच्या साईडमध्ये खूप नीट होत होतं. आणि व्हरायटी ऑफ प्लेयर्सशी खेळणं जे खूप आय थिंक खूप इम्पॉर्टंट असतं, ते माझं शारदा सेंटर आणि डेक्कन जिमखानामध्ये होत होतं. शारदा सेंटरमध्ये ऍक्च्युली आमचा खूपच चांगला ग्रुप तयार झालेला, जे आम्ही सगळेच एकत्र स्टेटला पार्टिसिपेट करायचो. तसं चिन्मय, शुभंकर रानडे, इव्हन अक्षय देशपांडे, स्वप्नील जोशी, मुलींमध्ये सृजा, मानसी मुंजा, असे सगळे आम्ही एकत्र खेळायचो. आणि त्याचा फायदा आय थिंक मला खूप झाला. जरी माझ्या बरोबर वुमेन प्लेयर्स जे प्रॅक्टिस करण्यासाठी जरी कमी असले, तरी मी मॅक्सिमम वेळ मुलांच्या बरोबर प्रॅक्टिस करण्यात हे केलंय. आणि त्यामुळेच आय थिंक माझा गेम थोडासा ऑफेन्सिव्ह आणि अटॅकिंग असा थोडा तयार झालाय. आणि वुमेन्स मध्ये बघायला गेलं तर ऑड रबर्स खूप असतात किंवा ऑड प्लेइंग स्टाईल्स बऱ्यापैकी असतात. सो डेक्कन जिमखानामध्ये मला त्याचा खूप फायदा झाला की मी वेटरन्स बरोबर भरपूर खेळायचे. कोठाळे काका झाले, परळे काका झाले, तर यांच्याबरोबर खेळून मला तो ऑड गेमची स्टाईलला अडॅप्ट कसं करायचं किंवा त्या ज्या गोष्टी होत्या त्या तिकडून मला खूप मिळाल्या. आणि फॉर्च्युनेटली जे माझे मेन इयर्स होते ज्युनियर आणि युथ मध्ये, तेव्हा आपल्या पुण्यामध्ये जे सिनियर प्लेयर्स होते वुमेन्स मध्ये, जे ऑलरेडी खूप इंटरनॅशनल्स खेळलेत आणि नॅशनल्स खेळलेत, जसं अश्लेषाताई होती, त्याच्यानंतर दिव्याताई होती आणि दीप्तीताई होती, यांच्या बरोबर पण मी भरपूर प्रॅक्टिस केली. त्यांनी पण मला खूप गाईड केलं की काय सिच्युएशन, कसं प्रॅक्टिस करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. सो आणि मला जे पर्सनली जे एक्सपेक्टेड रिझल्ट्स होते आणि जे माझे थोडे एम्स आणि गोल्स टीटी रिलेटेड होते, ते हळूहळू मी अचीव्ह करत होते. सो पर्सनली मला असं कधी वाटलं नाही की मी दुसरीकडे जाऊन कोचिंग घ्यावं किंवा कुठले कॅम्प्स अटेंड करावं. ओके ग्रेट. शुभंकर, तू खूप अर्ली एज मध्ये नॅशनल रँकिंग खेळलेला आहेस. कॅडेट सब ज्युनियर मध्ये तू नॅशनल रँकिंग मध्ये होतास, इंडिया रँकिंग मध्ये होतास आणि तुझा परफॉर्मन्स पण नॅशनल लेवलला होता. सो तुला पण ह्या पद्धतीने कधी बाहेर कोचिंग घ्यायची वेळ आली का ज्यावेळेला अर्ली स्टेजला, आणि तू कधी एक्सप्लोर केलंस का बाहेरची कोचिंग वगैरे? सो हे म्हणजे माझ्या दृष्टीने जेव्हा मी कॅडेट किंवा सब ज्युनियर मध्ये खेळत होतो, तेव्हा पहिली गोष्ट की माझ्यापर्यंत तरी असं एवढं फॅड आलं नव्हतं की बाहेर जाऊन कुठेतरी आपण कोचिंग करावं. मला माहिती नाही गेले 4, 5, 7, 8 वर्षात झालं असेल, पण मी जे गोष्ट बोलतोय ती अराउंड 2012-2013 मी सांगतोय. सो ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मी जसं जसं माझं वय वाढत होतं, एज ग्रुप वाढत होता आणि मी जसे जसे टुर्नामेंट्स खेळत होतो, तसं तसं माझा ग्राफ होता परफॉर्मन्सचा, तो हळूहळू वाढत होता. आणि मी असं म्हणता येणार नाही मला की मला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत होते, पण ऍटलिस्ट मी 1 राऊंड तरी किंवा 2 राऊंड तरी प्रत्येक वर्षी प्रत्येक टुर्नामेंटला पुढे जायचा प्रयत्न करत होतो आणि मी तसं जात होतो. सो अँड ॲज देविका सेड अर्लियर की पुण्यामध्ये एवढी व्हरायटी ऑफ प्लेयर्स होते खेळायला आणि अजून पण असतील. आय एम शुअर की असं कधी वाटलं नाही की मी कुठे बाहेर जावं किंवा कुठे दुसरीकडे कोचिंग करावं. तर मला वाटतं की आपले जे आता 100-125 लोक आहेत, त्याच्यामधली पण मी ऑलमोस्ट बरेच लोकांची, मी काही नावं घेत नाही प्रत्येकाची, पण मी खूप लोकांची यांच्यामध्ये पण खेळलो. किंवा देविका असं म्हणत होती की डेक्कन जिमखानामध्ये संध्याकाळी 7:30-8 वाजता बरीच लोक असायची, खूपच लोक असायची, त्यांच्याबरोबर पण खेळलो मी. इव्हन आता इथे मला वाटतं दीप्तीताई आहे, मी दीप्ती बरोबर पण खेळायचो मी. आता तुम्हाला माहिती असेल तर चिन्मय द्विवेदी म्हणून एक प्लेअर होता सर, तुम्हाला माहिती असेल. सो त्याचं ही हॅड ऑड रबर त्याच्या बॅकहँडला. सो ऑड रबरची प्रॅक्टिस मी त्याच्याबरोबर पण काही सेशन्स खेळलो मी. काही नचिकेत चव्हाथे सर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याशी पण मी काही सेशन्स खेळलो. सो काय म्हणता येईल की तशी पुरेशी व्हरायटी ऑफ प्लेयर्सची मला प्रॅक्टिस झाली. आणि पर्सनली
मी माझ्या गोल्स पर्यंत हळूहळू अचीव्ह करायचा प्रयत्न करत होतो आणि मला थोडे थोडे रिझल्ट दिसत होते. सो तो पण एक मुद्दा असेल की ज्याच्याने मला कधी अशी त्याची बाहेर जायची किंवा बाहेर जाऊन प्रॅक्टिस करायची क्रेज मला वाटली नाही. सो कदाचित असं असतं की ठीक आहे बाबा, म्हणजे मी युथ मेन्स पर्यंत खेळून कंटिन्यू केलं असतं आणि असं झालं असतं की माझा गेम एका पॉइंटला स्टॅग्नेट झालाय आणि आता मला आय नीड टू टेक अ लीप फर्दर, देन मे बी मी विचार केला असता की कुठे जायचं. पण मी जोपर्यंत खेळलो तोपर्यंत तरी मला असं वाटलं नाही की मी कुठे बाहेर जाऊन कोचिंग करेन. ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली लास्ट 4-5 इयर्स मध्ये काय चेंजेस झालेत तो विषय वेगळा आहे, मे बी आपण ते नंतर डिबेट पण करू शकू. पण शुभंकर देविकाचं मत आहे की ते पुण्यामध्येच खेळायचे. सो मी थोडं इंटरप्ट करतोय मध्ये याच्यासाठी की वी वॉन्ट टू गिव्ह सम काइंड ऑफ अ सजेशन्स आउट ऑफ दिस सेशन, की त्या दृष्टीने मी थोडं इंटरप्ट करतो की आपण ह्या लोकांकडनं ऐकतोय की दे वेर प्लेइंग टुगेदर. देविका यूज टू प्ले इन डेक्कन जिमखाना वेन शी वॉज टेकिंग कोचिंग इन शारदा सेंटर. Shubhankar was playing in Pune with different players, senior players, coaches, and veteran players. So I think we have a lot of things in Pune which we can explore. So this was the basic message which both of them gave us. So Chinmay, what about you? तुझ्याकडे काही वेगळं आहे का याच्याबद्दल बोलायला? Yes, so I have basically nothing new to add. So I was very fortunate to have so many good players in Pune. So as Devika and Shubhankar said, की शारदातला ग्रुप आमचा खूप मस्त जमला होता, की सगळे ऍट अ सर्टन लेवल, की प्रत्येक जण, की अनिकेत गोवणे असेल किंवा अक्षय देशपांडे किंवा अनुराग गोटे किंवा शुभंकर रानडे, सो सगळे पुण्याकडनं महाराष्ट्राकडनं खेळलेत. सो आमचा कोर ग्रुप खूप चांगला होता. सो मला अशी कधी गरज नाही वाटली बाहेर जाऊन खेळायची. आणि प्लस ऍट सर्टन लेवल जेव्हा मला अजून थोड्या जास्ती प्रॅक्टिसची नीड वाटली, तेव्हा मी इन ऍडिशन टू दिस ग्रुप प्रॅक्टिस थोडे इंडिव्हिज्युअल सेशन्स घ्यायला लागलो, की त्यात बरेच आता आंतरराष्ट्रीय खेळाडू होते, की मार्तंड बेनीवाले किंवा निकेत दादा किंवा दिव्या किंवा आश्लेषाताई. सो या सगळ्यांबरोबर खेळायला मिळालं. सो आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की खूप प्लेयर्स अवेलेबल होते. सो मला कधीच असा विचार नाही आला की बाहेर जाऊन खेळूया किंवा असं. राईट. सो व्हॉट टू यू दीपेश, याचा पुढचा प्रश्न तू विचारू शकतोस. आता आपल्या जे काय स्पोर्ट्स आणि अकॅडमिक याचं बॅलन्सिंग कसं झालं हा महत्वाचा प्रश्न आहे इथे. साधारण 8वी नंतर याची गरज पडते. 8वी नंतर अभ्यास वाढतो असं म्हणतात आणि बऱ्यापैकी वाढतो पण. त्यावेळेला ऍडिशनल क्लासेस असतात, सगळं सुरू होतं. त्यावेळेला खेळाच्या वेळा कमी होतात का, अभ्यास कमी होतो का, अभ्यास वाढतो, खेळ कमी होतो, काय होतं, हे मॅनेज कसं केलं? याच्या वेळेला तुला ओढाताण झाली का, प्रेशर झाली का, हे सगळं याचे सगळे डिटेल्स व्यवस्थित चिन्मय तू सांगू शकशील? येस. सो जसं तू म्हणालास दीपेश दादा, की 8वी नंतर एस्पेशली भरपूर गोष्टी चालू होतात. सो 8वी नंतर मला पर्सनली 3 चॅलेंजेस होती, की 7वी नंतर 7वी पर्यंत मी मराठी मीडियम मध्ये होतो. त्याच्यानंतर 8वीत मी माझं मीडियम चेंज केलं. सो मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो. सो दॅट वॉज वन चॅलेंज. सेकंडली माझे कोचिंग म्हणजे कोचिंग क्लासेस चालू झालेले. आणि थर्डली मी एक्झॅक्टली त्या स्टेजला 8वी 9वी नंतर कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळायला लागलेलो, की जिथे मला वेळेची गरज होती, की मला सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ टाइम कितीला द्यावा लागत होता टू सस्टेन आणि टू इम्प्रूव्ह माय परफॉर्मन्स ऍट स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल लेवल्स. सो या 3 गोष्टींचा मला बेसिकली बॅलन्स करायचा होता. तर त्यावेळेस आय गेस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज की मी आणि आई शाळेत जाऊन स्पेशल परमिशन्स काढायचो एव्हरी इयर, की कॅलेंडर घेऊन जायचो मॅचेसचं, आणि या वेळेला अशा मॅचेस असतील किंवा हे माझे प्रॅक्टिसचे शेड्यूल्स असतील. सो आम्ही एव्हरी टाइम शाळेकडनं ती एक्स्ट्रा हेल्प डेफिनेटली घ्यायचो. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्या शाळेने मला प्रचंड कोऑपरेट केलं. मी स्प्रिंगडेल शाळेत होतो, आणि सो त्यांचा बेसिकली माझ्या आणि आईवरचा भरोसा आणि आईचा माझ्यावरचा भरोसा, की शाळेत न जाता बेसिकली मी घरच्या घरी माझा अभ्यास मॅनेज करू शकेन. सो आय थिंक याच्यामुळे मी शाळा भरपूर कमी केली 8वी 9वी पासून, कारण मला या 3 गोष्टींचा बॅलन्स राखायचा होता. सो आणि एस्पेशली 10वी बद्दल मला एक पॉईंट असं वाटेल, की 10वीत आपल्या इथे समहाऊ पीपल मेक अ बिग फर्स्ट अबाउट 10th स्टँडर्ड. सो माय ओपिनियन इज 10th इज नॉट more important, I mean not
दॅट इम्पॉर्टंट दॅन 8th or 9th. सो 10वीत किती मार्क मिळाले किंवा 10वीचं वर्ष हे असं वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने समहाऊ बघितलं जातं. पण त्याचं तितकं तसं बघितलं तर इम्पॉर्टन्स नाहीये, की आपल्याला असं दिसतं की 10वीत समहाऊ लोक कमी करतात खेळणं. पण सो पर्सनली मला ही फॅक्ट माहिती होती की 10वीत असं काही फार वेगळं नाहीये आणि 10वीच्या मार्कांनी ऍज सच असं काही इन्फ्लुएन्स होणार नाही माझ्या पुढच्या काही अकॅडमीच्यावर आणि कशावरच. सो मी 10वीत फुल फ्लेस्ड टीटी खेळलेलो आणि सगळ्या स्टेट रँकिंग्स, डिस्ट्रिक्ट रँकिंग्स आणि हळूहळू झोन्स थोड्या खेळायला स्टार्ट केलेल्या. आणि आय रिमेंबर की माझ्याकडे 40 ते 45 दिवस उरलेले शेवटचे एक्झामच्या आधीचे, जे मी एक्सप्लिसिटली कम्प्लिटली टीटी बाजूला ठेवून फक्त अभ्यास केला होता. सो आय थिंक इट्स अबाउट बॅलन्स, की कुठल्या वेळेला कुठली गोष्ट जास्ती फोकस करता येईल. सो आधी मी पहिला हाफ इट वॉज सॉर्ट ऑफ लाईक 80-20, की 80% टीटी, 20% स्टडी. आणि थ्रू आउट मी असं ट्राय केलं. आणि टुवर्ड्स दी एंड जेव्हा एक्झाम होती सो तेव्हा बेसिकली मी मॅक्सिमम फोकस माझा सगळा अभ्यासावर ठेवला आणि तेव्हा टेबल टेनिस खूप कमी केलं. सो आय थिंक एव्हरी टाइम असं 50-50 धरून नाही चालू शकत, की रोज इतका वेळ टीटी आणि इतका वेळ अभ्यास. सो मला असं सूट झालं की जशा मॅचेस येतात तसा टीटीवर जास्ती फोकस, जसा अभ्यास परीक्षा येतात तसा अभ्यासावर जास्ती फोकस. सो आणि याच्यात बेसिकली सगळ्यांचं कोऑपरेशन होतं, शाळेचं तिन्ही शाळेचं नंतर 11वी-12वीत पण आणि सिमिलरली इंजिनिअरिंगला पण. सो त्यामुळे बेसिकली हे ट्रान्झिशन्स खूप सोपे गेले. गुड, ग्रेट. कधी प्रेशर आलं का? इम्पॉर्टंट थिंग आपल्याला शेअर करायची आहे की all 3 guests, I think Devika scored 99, right, in 10th? Yes. Chinmay 98? Yes, sir. And Shubhankar? 88. So all 3 of them have scored extraordinarily in 10th. So आज 98-99% 10th मध्ये मिळून सुद्धा they have played throughout the year in 10th. सो दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल की आज आपल्याला नो डाऊट प्रत्येकाचे एक एम्स आणि प्रत्येकाचं अभ्यासाबद्दलचं मत आणि पेरेंट्सचं त्याच्याबद्दलचा रोल हा वेगळा असतो, नो डाऊट. पण आज आपल्याला बेसिकली हे 3 जण आज आपल्याला जे स्पीकर म्हणून लाभलेले आहेत त्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की जो लोकांपुढे ते मांडतायत की 98-99%, 88 सुद्धा इज नॉट अ, म्हणजे मला असं वाटतं की माझे 9-10 मिळून असतील बहुतेक. तर आज एवढे मार्क्स मिळवून सुद्धा आज ही मुलं स्टेट चॅम्पियन झालेली आहेत, नॅशनल लेवलला खेळलेली आहेत, जे मेनी ऑफ अस हॅव नॉट प्लेड ऍट दॅट लेवल. आज जेवढे लोक आपल्याला जॉईन झाले त्यातले बऱ्याच लोकांसाठी इट्स अ गुड एक्झाम्पल की 10वी मध्ये 98-99 मिळवणारे सुद्धा वर्षभर खेळू शकतात. आणि ऍज चिन्मय सेड की 50-50 हे पर्सेंट असण्यापेक्षा ज्या वेळेला तुम्हाला मॅच खेळायची आहे, ज्या वेळेला कॉम्पिटिशन आहे, त्यावेळेला पूर्णपणे खेळायला वेळ द्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्यावेळेला पूर्णपणे अभ्यासाला वेळ द्या. जर 50-50 केलं तर दोन्हीकडे 50-50 रिझल्ट मिळतील. सो हे करण्यापेक्षा आज चिन्मयच्या सांगण्यावर हे आपल्याला लक्ष देते की वी हॅव टू गिव्ह 100% टू व्हॉट वी आर डुईंग. आणि 10th एक्झाम असली तरी सुद्धा यू कॅन डेफिनेटली स्पेअर टाइम फॉर द स्पोर्ट्स. थँक्यू चिन्मय. ओव्हर टू दीपेश. शुभंकर, तुझं पण काही वेगळं असू शकेल, तुलाही कधी प्रेशर झाली असतील. सो बेसिकली वेगळं असं नाही म्हणता येणार. आय 100% अग्री विथ व्हॉट चिन्मय हॅज सेड. त्याच्यामध्ये मला फक्त एकच पॉइंट सांगायला आवडेल की टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही बरोबर केलं आता 8वी, 9वी, 10वी मध्ये, सो जर ते व्यवस्थित केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी इव्हन मला वाटतं चिन्मय आणि देविकाचं पण तसंच असेल की बरेच लोक म्हणतील की आम्हाला शाळा सपोर्ट करत नाही किंवा आम्हाला शाळा काही कन्सेशन्स देत नाही, तर आम्ही काय करू. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला सांगायच्या वाटतात की तुम्हाला तुमच्या करिअरच्या पहिले 2-3-4 वर्ष शाळा तुम्हाला सपोर्ट करणारच नाहीये. तुम्हाला दोन्ही मॅनेज करायला लागणार आहे. जेव्हा तुम्ही एकदा तुम्ही दाखवून दिलं की बाबा शाळेला की मी शाळा पण करतोय आणि मी संध्याकाळी 2-3 तास खेळतोय पण, आणि तरी मी पुण्याच्या टीम मध्ये आहे, मी पुण्यात टॉप 4 मध्ये आहे, की तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल किंवा शाळेच्या डायरेक्टर मधला यू कॅन सांगू शकता की बाबा ठीक आहे, सो आय हॅव टू नाव प्ले ॲट अ नेक्स्ट लेवल आणि मला आता ह्याच्यापेक्षा पुढे जायचंय, मला इंडियाच्या टीम मधून खेळायचंय.
मी आता ऑलरेडी करंट टॉप 4 मध्ये आहे पुणे डिस्ट्रिक्टच्या. सो नाव यू कॅन अलाउ मी टू गिव्ह काय म्हणता येईल की आपण त्याला रिटेस्ट म्हणू किंवा थोडेसे काही पर्क्स आपण म्हणू शाळेचे. सो तो एक मला एक पॉईंट ऍड करायचा आहे की सुरुवातीलाच तुम्ही असं नका म्हणू की आम्हाला शाळा काही करतच नाही म्हणून आम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही. तुम्हाला जे काय आता तुमचं सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही पुढे जावा, 2, 3, 4 वर्ष तुम्ही प्रूव्ह करा आणि मग त्याच्यानंतर असं होईल की शाळा तुम्हाला स्वतःहूनच सांगेल की ठीक आहे बाबा तुझा आता टीटी खेळायचा आहे, नो प्रॉब्लेम, तू आता परीक्षा देऊ नकोस आणि तू नंतर रिटेस्ट दे, त्यात प्रॉब्लेम नाही, पण तू जिकडं जाशील जिकडं कुठेही स्टेटला नॅशनलला तिकडे नक्की तू परफॉर्म कर. आणि शेवटी सगळ्यांना माहिती की पेपरमध्ये जेव्हा नाव किंवा फोटो येतो तेव्हा ऑब्व्हियसली त्याच्या पुढे शाळेचं नाव येतच. सो ते की काय म्हणतात की शाळेसाठी पण एक तो एक प्लस पॉइंट असतो आणि शाळेसाठी पण एक प्राऊड मुवमेंट असते. कारण मला वाटत नाही की प्रत्येक शाळेमध्ये ठराविक 8-10 जे मुलं असतील तेवढीच मुलं ह्या लेवलला जातात किंवा ह्या लेवलला खेळतात. सो हे मला एक पॉइंट ऍड करावा असं सगळ्यांसाठी वाटतं. शुभंकर पण याच्यामध्ये एक असतं की आधी परफॉर्मन्स का आधी अभ्यास, या दोन्हीमध्ये फार अवघड असतं. तू म्हणलंस तसं की एक लेवलला खेळल्यानंतर शाळा फॅसिलिटी देते, पण एक लेवलला परफॉर्मन्स करायला सुद्धा तुम्हाला जास्त वेळ द्यायला पाहिजे. मग हे कधी येणार? जर काही लोकांना आज तू 1-1.5 तास खेळल्यानंतर तू चांगल्या लेवलला परफॉर्म करू शकतोयस, पण सगळ्यांच्या बाबतीत हे होणार नाही. जर जास्त वेळ खेळून जर ते परफॉर्म करू शकत असतील तर त्यांना परफॉर्मन्स नसताना, एस्टॅब्लिश प्लेअर नसताना सुद्धा त्यांना जास्त वेळ खेळायची गरज लागत असेल तर हे सुद्धा शाळेने कन्सिडर केलं पाहिजे. आय थिंक आपल्या बरोबर कोणकर सर आहेत, वहिनी आहेत आज, तर आज आपल्याला पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कडनं पूर्णपणे सपोर्ट मिळतो की तुम्हाला शाळेमध्ये जर कन्सेशन पाहिजे असेल तर लेटर दिलं जातं. तर मला असं वाटतं की ऑल ऑफ अस शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस थिंग की तुम्हाला जर एक लेवल तुम्ही खेळायचं असेल तर यू शुड टेक लेटर फ्रॉम पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि त्याचा तुम्ही फायदा करून तुम्ही शाळेमध्ये कन्सेशन घेऊन खेळू शकता. कारण आता जसं गेल्या काही वर्षात चेंजेस झालेले आहेत, मुलांना पालकांना खूप इंटरेस्ट आहे, अवेअरनेस आहे, दे प्ले 2 सेशन्स इन अ डे. सो यावेळेला याच्यात जर शाळा आड येत असेल तर डेफिनेटली यू कॅन टेक सपोर्ट फ्रॉम पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन. करेक्ट आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. फक्त माझं म्हणणं असंच आहे की म्हणजे शाळा पण त्यांच्या रूल बुक प्रमाणेच वागते आणि त्यांना थोडंसं काही चेंजेस करायचे असतील तर त्यांना एक एक्स्ट्रा पॉइंट किंवा एक पॉझिटिव्ह पॉइंट पाहिजे त्या मुलाबद्दल की बाबा समज त्यांना टॉप मॅनेजमेंट बद्दल काही बोलायचं असेल त्या मुलाबद्दल तर ठीक आहे बाबा हा दोन्ही बॅलन्स करून ह्या लेवलला पोहोचलाय, सो वी कॅन थिंक ऑफ गिव्हिंग हिम सम रिलॅक्सेशन ऑर सम परमिशन असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की अभ्यास हा तुम्ही एक्सक्यूज म्हणू शकत नाही खेळाच्या दृष्टीने. हा नक्कीच पॉइंट यातनं प्रूव्ह होतोय की यू नीड हेल्प फ्रॉम स्कूल फॉर प्लेइंग 2 सेशन्स इन अ डे, पण टू रीच ऍट टू सर्टन लेवल you cannot excuse school reasons of school and both studies and sports. So Dipesh, over to you. आता शुभंकर तुझ्यासाठीच आहे परत. आता आपण जेव्हा खेळत असतो आपल्या अवतीभोवती ज्या ऍक्टिव्हिटीज बद्दल सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंक करणारे, सगळ्या कॉमेंट करणारे असे सगळे ऐकायला मिळत असतात आपल्याला. असे टीटी मधले इंटरेस्ट घेत आहेत हे पाहून प्रोत्साहन देणारी पण लोक असतात आणि कोणी कोणी अभ्यास करत नाहीये, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय का याचं किंवा काही मॅनेज करतोय का हा बरोबर, मार्क्स नक्की याला किती पडतायत असं सगळं करून काही टीका करणारे पण लोक असतात. या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉमेंट तुला कधी आल्या का आणि त्या आल्या तर त्याच्यासाठी तू काही केलंच का स्पेशल? सो मी माझं पर्सनल जर सांगायचं झालं तर मला तशा निगेटिव्ह कमेंट्स कधीच आल्या नाही कोणाकडनं. ऑब्व्हियसली सगळ्यांना चिंता असतेच की बाबा हा एवढा खेळतोय, एवढा फिरतोय, इकडं जातोय तिकडं जातोय, त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाहीये ना. सो चिंता तर असतेच, पण कोणाच्या निगेटिव्ह कमेंट्स तर आल्या नाहीच. आणि पॉझिटिव्ह कमेंट्स तर मी सुरुवातीला बोललो की माझे शाळा मला थ्रूआउट मला सपोर्ट करत होती. त्याच्यानंतर माझे सगळे आई वडील, आजी आजोबा आणि सगळेच घरच्यांचा तर पहिल्यापासून सपोर्ट होताच. आणि ऑब्व्हियसली हे सगळे टीटी पार्टनर्स, माझे मित्र किंवा जे सगळे कलिग्स असतील तर त्यांचा पहिल्यापासूनच काय म्हणता येईल की पॉझिटिव्ह हे होते, चांगले पॉझिटिव्ह विशेस होते माझ्या बरोबरचे.
आणि मला वाटतं की जर तुम्ही अभ्यासात एका लेवलच्या वर असाल आणि बाबा ठीक आहे बाबा हा मुलगा दोन्ही तसं मॅनेज करू शकतो आणि अभ्यासात कमी होत नाहीये टीटीमुळे, तर आय डोंट थिंक की कोणी तुम्हाला काही निगेटिव्ह बोलू शकेल किंवा निगेटिव्ह तुम्हाला बोलेल. पण अगदीच काही म्हणजे मी टीटी मध्ये पण पूर्ण खेळत नाहीये, पूर्ण वर जात नाहीये आणि त्याच्यामुळे माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, तर द सिच्युएशन माइट बी डिफरंट. पण पर्सनली माझ्याला तसं कधीच झालं नाही आणि मला सगळ्यांचा सपोर्ट होता, माझ्या कोचेसचाही सपोर्ट होता. आणि मी आधी जसं म्हणलं की मी ज्यांच्या बरोबर सुरुवातीपासून खेळलो त्यांच्या कुठेतरी माझ्या करिअरमध्ये सगळ्यांचाच एक महत्वाचा वाटा होता. आणि आय एम व्हेरी मच ग्रेटफुल अँड थँकफुल टू all the people who have in some or the other way supported me and in my TT career. So म्हणजे टाइम मॅनेजमेंट पण चांगली होती correct, याचा अर्थ तुझा, आणि अभ्यासातही चांगला होता आणि correct, करतही चांगला होता. गुड. correct. चिन्मय तुझ्यासाठी पण हाच प्रश्न आहे. येस, सो मला पण एक्झॅक्टली आय गेस आय कम्प्लिटली अग्री विथ शुभ्रा की मला अशा निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा कधीच कोणी डिस्करेज केलं नाही की जे फॉर स्टडी होते ते असं कधी नाही म्हणाले की तुझा स्टडी अफेक्ट होतोय, किंवा फॉर टीटी जे होते ते म्हणाले नाही की तुझा टीटी अफेक्ट होतोय. सो इट वॉज ऑल अ कोलॅबोरेटिव्ह एफर्ट बेसिकली की फॉर एक्झाम्पल माझ्या घरी आता आई आणि दादा आर कम्प्लिटली इन्वॉल्व्ड इन ऑल माय अकॅडमिक परसूट्स आणि ऑल माय अकॅडमिक डिसिजन्स, आणि बाबा कम्प्लिटली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची की टेबल टेनिस रिलेटेड सगळ्या गोष्टींची. सो इनफॅक्ट मला दोन्हीतनं मी दोघांचे फीडबॅक्स दोन्ही डिपार्टमेंट्स मधले बेसिकली फीडबॅक्स सगळ्यांकडनं खूप चांगले मिळायचे. की आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बाबा इतके इन्वॉल्ड असतात टीटीत की माझी इथली कुठली मॅच असली पुण्यातली तर बाबा आणि माझा काका एव्हरी मॅच बघायला येतात. नंतर माझी बॅग भरून ठेवतात इथल्या मॅचला एव्हरी टाइम. नंतर कुठलीही मॅच असली माझी इथली स्टेट रँकिंग, नॅशनल रँकिंग, झोनल किंवा इव्हन जर्मन इथली, तरी त्या मॅच टाइमला रिगार्डलेस ऑफ वेदर इट्स फर्स्ट राऊंड और फायनल ते दिवा लावतात देवा पुढे. हॅलो, हा, सो ते देवा पुढे दिवा लावतात आणि उदबत्ती लावतात. सो ही हॅज हिज ओन वेज ऑफ गेटिंग इन्वॉल्ड. आणि ते माझी प्रत्येक रेकॉर्डिंग झालेली मॅच इतक्या वेळा बघतात की त्यांना पाठ होतात माझ्या मॅचेस की या पॉइंटला हे चुकलं, या पॉइंटला हे चुकलं. सो ही ऑलवेज ऑफर्स मी टेक्निकल ऍडवाइस एज वेल, कारण ते स्वतः खूप खेळलेत. सो त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी मला कायम खूप चांगली सजेशन्स दिली. आणि अभ्यासात आई कम्प्लिटली पहिल्यापासून आई आणि दादा इन्वॉल्ड होते. सो इनफॅक्ट मला डिस्करेज कधीच कोणीच नाही केलं. सो तिघांकडनं मला खूपच जास्ती फीडबॅक्स आणि इनपुट्स मिळाले. सो इट वॉज ऑल अ कोलॅबोरेटिव्ह एफर्ट. नंतर सगळ्यांचे सुपरस्टिशन पण विचारून घेऊ शकतो जनरल मॅचच्या आधी करायचं किंवा कोण काही. येस, एक्झॅक्टली. या ओके, आता हा दीपेश बोल. आता हॅलो. येस येस, येतं. हो हो. ओके, आता या तुमच्या सगळ्या स्टार प्लेयर्स साठी एक प्रश्न विचारूया महत्वाचा. तुमची एखादी मेमोरेबल मॅच, जिंकलेली असू दे, हरलेली असू दे, तर विच इज युअर मोस्ट मेमोरेबल मॅच अँड वाय? चिन्मय, तू सांगितलं आधी तरी चालेल. Yes. So if I have to pick one tournament, then it has to be the state championships. Because माझं ज्या लेवलला मी खेळत होतो त्या लेवलला माझं स्वप्न होतं की एकदा आपण स्टेट चॅम्पियन व्हावं. आणि एस्पेशली बिकॉज मी 3 वेळा खूप जवळ येऊन हरलो होतो. सो एक स्टेट चॅम्पियनशिप मी डिसाइडर 11 फायनल हरलो होतो, एक सेमीफायनल खूप क्लोज हरलेलो. सो माझी बेसिकली ते एक मोठं स्वप्न होतं. आणि स्टेट चॅम्पियनशिपलाच इन द टीम मॅचेस इन द फर्स्ट 2 days तेव्हा माझा पाय ऍक्च्युली ट्विस्ट झालेला. सो आय हॅड टू कन्सिड द मॅच इन द मेन्स चॅम्पियनशिप्स, मेन्स टीम्स चॅम्पियनशिप्स. So that was a big reason of worry and question mark for me ki whether I would be able to participate in the individual events. So fortunately I got 2 days of rest and lots of painkillers and medicines, and so I was able to get back. And so basically final day la jithe semifinals, finals सगळ्या important matches होत्या. So I was completely fine and I'm fortunate की मी त्यावेळी माझा बेस्ट गेम प्रोड्यूस करू शकलो. इयर कुठलं चिन्मय?
2015. राईट. ओके. येस. सो तेव्हा सिद्धेश पांडेशी माझी सेमी होती आणि सनीशची फायनल होती. सो दे वर कम्प्लिटली इन्व्हॉल्ड इन द सर्किट दॅट टाइम, की ते प्रत्येक नॅशनल आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी त्यावेळेस माझा बेस्ट गेम प्रोड्यूस करू शकलो, बिकॉज इट वॉज माय युथ लास्ट इयर. सो अदरवाइज इट वुड हॅव बीन डिफिकल्ट इन मेन्स टू बी अ स्टेट चॅम्पियन. सो दॅट वॉज माय बेस्ट मेमरी. आपल्या सगळ्या लोकांच्या इन्फॉर्मेशन साठी चिन्मय has won youth state championship in 2015 by beating Siddesh Pandey, who is currently India rank in men's, and also Ravindra Kotian, Sanish Ambekar, या सगळ्या टॉप प्लेयर्सला चिन्मयने हरवलेले आहे, विच आर करंट प्लेयर्स. सो आज सगळ्यांना ही नावं नक्की माहिती आहेत. या प्लेयर्सना हरवायची कामगिरी त्यांनी 2015 मध्ये केलेली आहे. आणि दॅट टाइम ही वॉज युथ लास्ट इयर. आणि युथ लास्ट इयरच्या वेळेला चिन्मय तुझं अकॅडमिक कुठलं वर्ष होतं? So I was in engineering third year. ओके. सो ग्रेट. म्हणजे सगळ्यांना या गोष्टीसाठी आनंद आला हवा की इंजिनिअरिंग थर्ड इयर करत असताना तो युथ स्टेट चॅम्पियन झालेला आहे बाय बीटिंग टॉप इंडिया रँक प्लेयर्स. ग्रेट ग्रेट. मस्त. आता देविका, येस. सो माझी पण मेमोरेबल मॅच जेव्हा मी ज्युनियर स्टेट चॅम्पियन झाले तेव्हाच माझी ती मेमोरेबल मॅच होती. ऍक्च्युली ते वर्षच माझ्यासाठी असं खूप चांगलं जात होतं, कारण मी त्या वर्षी 12th मध्ये होते आणि तेव्हाच मी स्टेटच्या सगळ्या रँकिंग मॅचेस जिंकल्या होत्या आणि स्टेट चॅम्पियनशिप जिंकून ओव्हरऑल इयर एंड हाय फिनिश करायचा असा माझा एम होता. सो तेव्हाची जी मॅच होती ती माझ्यासाठी सर्वात मेमोरेबल होती आणि जे मला ऍक्च्युली हवं होतं की सगळ्या स्टेट रँकिंग प्लस चॅम्पियनशिप हे जिंकायचं एंड ऑफ द इयर. सो ते मी कम्प्लीट करू शकले. आणि त्याच वर्षी फॉर्च्युनेटली मला इंडियन ओपन पण खेळायला मिळाली, जी मुंबईमध्ये NSCI स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला झाली होती. सो ती टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट करणं ते पण माझ्यासाठी खूप मेमोरेबल होतं, कारण ती टुर्नामेंट ऑलमोस्ट एंड ऑफ द इयरला होती, ऑलमोस्ट डिसेंबर-जान मध्ये होती. आणि तेव्हा 12th थोडंसं प्रेशर पण आलं होतं, पण घरच्यांनी खूप सपोर्ट केला. आणि ॲज अर्लियर बोथ ऑफ देम मेन्शन की टाइम मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतं, म्हणजे स्कूल डेज पासून ते कॉलेज इयर्स पर्यंत, जे TT मुळे मला खूप इथे फायदा झाला त्याचा. आणि उलट म्हणायला गेलं तर इतक्या चांगल्या प्लेसमध्ये खेळल्यानंतर नेक्स्ट इयरच लिटरली स्टेट चॅम्पियनशिपलाच, आणि एक म्हणजे मी प्रॉबेबल होते, मलाही वाटत होतं की मी चांगलं परफॉर्म करीन चॅम्पियनशिपमध्ये. आणि माझा एक मेंटल ब्लॉक होता की आपली पुण्याचीच एक प्लेअर होती फौजिया मेहरअली म्हणून, बरेच जणांना माहिती असेल मे बी, ती माझ्या बरोबरच कॅडेट पासून खेळायची. आणि मला तिच्याबरोबर खेळताना नेहमी एक मेंटल ब्लॉक होतं की मी किती कोणाशी खेळीन ते मला चालेल, पण मला हिच्याशी नाही खेळायचंय. आय डोंट नो व्हाय तो माझा मेंटल ब्लॉक होता. पण आणि नेमकं स्टेट चॅम्पियनशिपला सेकंड राऊंडलाच ती लागली. पहिलं बघूनच मला असं झालं की अरे का इतके प्लेयर्स आहेत आणि मला हीच लागायचे का आता. सो तिथे आणि मी ऍज एक्सपेक्टेड तिथे जाऊन हरले. आणि म्हणजे इतके हायज आणि इतके लोज एव्हरी टाइम हे आले की पण ह्या 2 मॅचेस. दिस वॉज नॉट ज्युनियर लास्ट इयर मॅच. नो दिस वॉज युथ मध्ये फर्स्ट इयर मध्ये. तिथे माझा रन चांगला चालू होता. ज्युनियर मध्ये ज्युनियर लास्ट इयर तू स्टेट चॅम्पियन झालीस. दॅट टाइम यू प्लेड अ टफ मॅच विथ मानसी छाजेड, की जी तू वर्ष फार इझिली हरवायचीस. आणि सेमीफायनलला मानसी छाजेड बरोबर तू डाऊन होतीस 2-0. मला आठवते धुळे स्टेट चॅम्पियनशिप. माझंही चिन्मय म्हटलं तसं असंच होतं की मी दरवेळी चॅम्पियनशिपला क्लोज मॅचेस यायचे आणि हरायचे, आणि तो मला एक ब्रेक करायचाच होता. आणि बरोबर म्हणतायत सर, त्या सेमीफायनलला मी 2-0 डाऊन होते, तेव्हाही असा थॉट तेव्हाही आलाच होता की आता गेलं म्हणजे नेहमीसारखं आपण बाहेर. पण फॉर्च्युनेटली येस, तेव्हा ती मॅच खूप टफ झाली. डिसायडर पण ऑलमोस्ट ड्यूस मध्ये झाली आणि फायनल मध्ये आय कुड प्रोड्यूस रिअली वेल. सो हे असे इन्सिडेन्सेस खूप आठवतात. मला आठवतंय की त्यावेळेला ज्युनियर युथ वुमेन सुद्धा तू खेळायचीस आणि मी त्या टाइम आमचं डिबेट पण झालं की वाय 3 इव्हेंट्स यू आर प्लेइंग, कारण प्लेइंग 3 इव्हेंट्स ती एवढी दमलेली होती की त्या मॅचच्या वेळेला, मानसी छाजेडच्या मॅचच्या वेळेला, फॉर नो रिझन शी वॉज डाऊन 2-0. तिने वर्षभर तिला खूप वन साइडेड हरवलं होतं, पण दॅट मॅच ती मेंटली आणि फिजिकली एवढी थकली होती की ती मनमुळे ती पहिला स्टार्टच तिने इतका निगेटिव्ह केला. आणि 2-0 डाऊन झाल्यावरती आय वॉज देअर फॉर दॅट मॅच. मला आठवते मी तिला पुश केलं की नाही, हे काय एक्सक्यूज चालणारच नाही, मला दमतेस हे एक्सक्यूज देऊ नको, तुला 3 इव्हेंट्स खेळू नको पहिल्यापासून सांगत होतो, आता तू खेळलेस तर तू आता जिंकायचं काही कर, मला माहित नाही.
आणि आम्ही इतकं म्हणजे देविकाचे बाबांबद्दल पण देविका तू थोडं सांगू शकतेस. इनफॅक्ट मला नो डाऊट देविका वडिलांबरोबर मी खूप मॅचेसला एकत्र राहिलेलो आहे, एकत्र गेलेलो आहे. ऍक्च्युली मला शेअर करायला आवडेल की देविकाचे बाबा टेन्शन मध्ये मॅच असली की प्रचंड टेन्शन मध्ये असायचे आणि ते हॉलच्या बाहेर जाऊन 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर वॉकिंग करायचे आणि ते मॅच हॉलमध्ये यायचे नाही. मी त्यांना सांगायचो तुम्ही आतमध्ये या आणि लांबनं मॅच बघा. तर ते मला सांगायचे की नाही, त्यांनी जर मला जरी थोडं लांबनं जरी बघितलं तर ती डिस्टर्ब होईल. तर त्यामुळे ते हॉलमध्ये यायचे नाहीत आणि मग मॅच झाली की एक्साइट होऊन मीच त्यांना फोन लावायचो की मॅच जिंकलो या आतमध्ये. तर ते एवढे एक्साइटेड असायचे. सो इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे की म्हणजे मला या प्लॅटफॉर्मवरती देविकाच्या बाबांना खूप क्रेडिट द्यावंसं वाटतं की आज पेरेंट म्हणून किती इन्व्हॉल्वमेंटनी वर आणलेलं आहे देविकाच्या बाबांनी, हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे की सकाळी उठून प्रॅक्टिस असली की ते धुळ्यासारख्या ठिकाणी जिथं खायला प्यायला ब्रेकफास्टला काही मिळत नाही तर कुठेतरी मॅनेज करून सँडविच वगैरे आणायचे, मॅचच्या आधी तिला खायला द्यायचे. आणि आपल्याकडे असं आहे की आज मुली मॅचेसला एकट्या जाऊ शकत नाही, त्यांना दे नीड पेरेंट टू अकंपनी. आणि हे देविकाच्या बाबांनी इतकं सांभाळलेलं आहे की मला वाटतंय देविका तू टेबल टेनिस सोडेपर्यंत बाबा तुझ्या बरोबर होते आणि म्हणजे लास्ट मोमेंट पर्यंत प्रत्येक मॅच ते अटेंड केलेली त्यांनी. सो हॅट्स ऑफ की असे वडील की जिथं शेवटपर्यंत सपोर्ट करून त्यांनी ते स्पोर्ट्स मध्ये जे काही अचीव्ह केले आहेत, मला वाटतं देविका बरोबर त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. ग्रेट. डेफिनेटली. आणि कोच म्हणून तूच होतास या सगळ्या ह्याच्यात. तुझा पण मोठा वाटा होता. हो, बेसिकली देविकाच्या बाबतीत म्हणता येईल की इमोशनली आम्ही म्हणजे 3 जणांचं ते एक अटॅचमेंट खूप चांगली होती, तिचे बाबा, मी आणि देविका. सो मला आठवते की म्हणजे आता नॉट अ प्लॅटफॉर्म टू शेअर विथ दिस, पण मला हे सांगायला आवडेल, देविका ज्यावेळेला मानसी छाजेडशी मॅच जिंकली त्यावेळेला मी माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण आम्ही इतके एफर्ट्स घेतले होते वर्षभर आणि असं करून केवळ दमल्यामुळे मॅच हरते, तर मी डोळ्यातनं पाणी आलं. तर तिचे बाबा त्यांना सुद्धा इतकं गहिवरून आलं की म्हणलं की सर तुम्हाला डोळ्यात पाणी काय आलं? म्हणलं काय हारता वाचली, म्हणलं जिंकली ठीक आहे, पण इथपर्यंत आलं की 2-0 डाऊन आणि हारतीये आणि वन साइडेड सगळ्यांना हरवण्याची कपॅसिटी असताना तो इतकी आमची चांगली इन्व्हॉल्वमेंट होती आणि इतकं ट्युनिंग चांगलं होतं त्यावेळेला. ओके. येस. शुभंकर, तुझी एखादी माहिती. माझी एखादी म्हणजे आता बरेच लोक मला इथे दिसतात हसतायत. सो बरीच माझी एखादी मेमोरेबल मॅच आणि जी मी अनफॉर्च्युनेटली हरलो ती म्हणजे चेन्नई 2009 ला इट वॉज अ सब ज्युनियर नॅशनल्स फायनल, नॅशनल चॅम्पियनशिप फायनल. बरोबर. सो मी ऍक्च्युली त्याच्या आधीचं थोडंसं सांगेन. सो इन सब ज्युनियर फर्स्ट इयर मी इंडियाच्या टॉप 16 मध्ये पण नव्हतो. आय वॉज आय थिंक 17 or 18 इन इंडिया. सो मी सब ज्युनियर फर्स्ट इयर मध्ये मी तेव्हा जर मला कोणी सांगितलं असतं की नेक्स्ट इयर तू इंडिया नंबर 2 फिनिश करशील तर म्हणजे मला खरं वाटलंच नसतं की हे शक्य आहे. तेव्हा आता तेव्हाचे जे प्लेयर्स होते की नावं पण अशी मोठी मोठी होती आणि इतकी अशी काय म्हणतात की क्रेज होती आणि असं एकदम भारी वाटायचं की शपथ अरे याच्याबरोबर आपण कसं खेळणार, याच्याबरोबर कसं खेळणार. पण मग सब ज्युनियर लास्ट इयरला पूर्ण सिच्युएशन चेंज झाली. सो ऍक्च्युली आय प्लेड ऑल द आणि मी काही चांगल्या प्लेयर्सला झोनल मध्ये पण मी बीट केलं. आणि आय थिंक बिफोर द चेन्नई नॅशनल्स 5 झोन्स होत्या आणि 5 झोन्स मध्ये पण मी मला वाटतं क्वार्टर, सेमी, प्री क्वार्टर असे माझे वेगवेगळे परफॉर्मन्सेस व्हायचे. आणि त्याच्यानंतर देन केम द सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप्स ऍट चेन्नई. मला फायनलची तारीख पण आठवते, मला वाटतं डिसेंबर एंडला ती होती सब ज्युनियर नॅशनल्स. आणि सब ज्युनियर नॅशनल्सला सुरुवातीलाच मी पहिल्या राऊंड पासून फायनल पर्यंत प्रत्येक मॅच माझी अशी वन साइडेड मॅच कुठलीच झाली नव्हती. आणि प्रत्येक मॅच माझी मला वाटतं मी सेमीफायनलला पण उत्कर्ष म्हणून आहे प्लेअर, त्याला हरवलेलं. क्वार्टर फायनलला पण एक आहे आय थिंक सौरभ म्हणून एक प्लेअर आहे वेस्ट बेंगॉलचा, सो त्याला हरवलेलं. आणि ही जी मी फर्स्ट इयरला मला ही नावं अशी इतकी मोठी वाटायची की अरे बापरे मी यांच्याशी खेळणं किंवा ह्यांना हरवणं ही लांबचीच गोष्ट आहे. म्हणजे हे म्हणजे आपल्यासाठी काय म्हणता येईल की सगळे इंडियाचे टॉर्च बेरर्स आहेत असं मला वाटायचं. आणि मग सब ज्युनियर नॅशनल्सला
ही फायनल मॅच होती की तुम्ही जी विचारताय मेमोरेबल मॅच होती. सो मी आणि मला वाटते बाबा होतो आणि आमचं बरंच त्याच्यावरती डिस्कशन झालं आणि मला तर म्हणजे एवढं टेन्शन आलं होतं की मी त्याच्या आधी मला वाटत नाही की असं पूर्ण स्टेडियम आहे, सगळी साईडनी लोक बसली आहेत आणि मध्ये 20-25 टेबलच्या हॉलमध्ये फक्त एकच टेबल ठेवले मध्ये. सो तिथेच पहिले माझी अर्धी फाटली होती. सो आणि मी 3-1 ऍक्च्युली आय वॉज लिडिंग इन द बेस्ट ऑफ 7 आणि माझे बाबा मला अजून आठवते की एकदम टॉपला माझ्या पाठीच्या मागे होते. म्हणजे स्टेडियम मध्ये एकदम वरती कोपऱ्यात त्यांचं मंत्र वगैरे म्हणणं चालू होतं. साहजिकच आहे, तुम्ही जसं म्हणला सर की प्रत्येक आई वडिलांना काय म्हणता येईल की त्यांनी एवढं सगळं केलंय की ते म्हणजे त्यांना पूर्ण क्रेडिट आपण द्यायलाच पाहिजे. सो नॉट इव्हन आई वडील, घरचे पण सगळेच, म्हणजे आजी आजोबा. सो असं झालं. आय वॉज 3-1 अप इन द फायनल्स आणि त्याच्यानंतर 3-all झाला, डिसायडर झालं. मला वाटतं माझ्याबरोबर तेव्हा बाबरस सर पण होते आणि 3-all ला पण शेवटी आय वॉज लिडिंग 10-9 आणि मला वाटतं 10-9 ला मला नॅशनल चॅम्पियनशिपचा मॅच पॉईंट होता. सो तेव्हा त्यांनी, मला वाटतं अभिषेक यादव होता तेव्हा, आणि तेव्हा त्यांनी टाइम आउट घेतलेला आणि मला काय झालं त्यावेळेला माहिती नाही, पण दॅट मॅच पॉईंटला गडबड झाली, 10-all झाला आणि अनफॉर्च्युनेटली मी ती मॅच डिसायडर 12-10 हारलो. पण एका अर्थाने मला काय म्हणता येईल की मी आदल्या वर्षी असं इमॅजिन पण केलं नव्हतं की मी अभिषेक यादवशी मॅच खेळीन. सो ते एक मला एका अर्थाने थोडं चांगलंही वाटलं आणि दुसऱ्या अर्थाने असं वाटलं की बाबा मी ह्याच्याबरोबर एवढा मॅच पॉईंट लिडिंग होतो, 3-1 लिडिंग होतो, तर मी ही मॅच कशी काय हारलो. सो एनिवेज असं तुम्ही जर सांगायचं झालं तर ही मॅच माझी मेमोरेबल मॅच होती. आय फिनिश्ड इन इंडिया टॉप 2 दॅट इयर आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट इयर पासून मग मला टूर्स आणि फॉरेन टूर्स वगैरे पण मिळायला लागले आणि असं झालं की मग त्याच्यानंतर खरा जो म्हणता येईल की जो प्रवास जो आहे इंडिया लेवलचा तो सुरू झाला. ग्रेट ग्रेट. ओके. उपेंद्र, काही क्वेश्चन्स पण आपण त्याच्यात मध्ये मध्ये घेऊया. पेरेंट्सनी पाठवलेले किंवा प्लेयर्सनी. हो, पेरेंट्स प्रश्न विचारण्यात इंटरेस्टेड आहेत. सो मला असं वाटतं की आपल्या पण त्यातले काही प्रश्न पण घेऊयात, म्हणजे सो दॅट पेरेंट्सना पण त्यांचे पण प्रश्न सॉल्व्ह होतील आणि आपल्याकडे जे प्रश्न आहेत ते आपण कंटिन्यू करू. मला असं वाटतं पहिलं एक प्रश्न आपल्याला आलाय की अशा डिफरंट क्वालिटीज तुमच्याकडे काय होत्या ज्या सेपरेट इतरांपासून सेपरेट करतील, की तुम्ही आज अभ्यास आणि खेळ इतक्या लेवलला चांगला मॅनेज केलाय, तर व्हॉट वॉज द मेन क्वालिटी इन शॉर्ट तुम्ही सांगू शकाल का की जी तुम्हाला सेपरेट करते बाकीच्यांबरोबर? चिन्मय. ओके, सो एक क्वालिटी सांगायची आहे की मी माझा ऑलमोस्ट सगळा वेळ आयदर टीटी किंवा स्टडी याच्यात घालवला. सो आय वॉज क्वाईट फोकस्ड ऑन माय टॉप 2 or टॉप 3 प्रायोरिटीज. सो आय गेस मी भरपूर फोकस्ड होतो की या दोन गोष्टीतच माझा मॅक्सिमम वेळ स्पेंड झाला पाहिजे. सो आय वॉज क्वाईट फोकस्ड. मला माहिती आहे की ज्या वेळेला तुझे बाबा नीलला भेटतात, माझ्या मुलाला नीलला, त्यावेळेला दरवेळेला तुझे बाबा सांगतात की अभ्यास आणि खेळ सोडून तिसरी गोष्ट नाही, तुझ्या लाईफमध्ये हे ठरवलंच तरच जमू शकेल, कारण अदरवाईज सोशल गॅदरिंग आणि या गोष्टी, बर्थडेला जाणं, इकडे जाणं, हे तू करू शकत नाहीस आणि ते जर मॅनेज केलंस तरच कंटिन्यू करू शकतोस तू स्पोर्ट्स. हे तुझे बाबा दरवेळेला नीलला सांगतात. सो दॅट्स गुड. देविका, तुला काय म्हणायचंय? व्हॉट वॉज द क्वालिटी दॅट सेपरेट्स यू फ्रॉम अदर्स? अशी सिंगल क्वालिटी नाही, पण जितकं टाइम असेल, म्हणजे टाइम मॅनेजमेंट आय थिंक मला थोडं जमलं ह्याच्यामध्ये, की जितकं माझ्याकडे टाइम असेल तितकं मी मॅक्सिमम एफर्ट्स त्याच्यामध्ये घालीन आणि जे मला अचीव्ह करायचे ते त्याच्यामध्ये 100% एफर्ट घालीन. ते आय थिंक माझी ही क्वालिटी डेव्हलप झाली. आणि टीटी मुळे बघायला गेलं तर म्हणजे ग्रास्पिंग, म्हणजे मला ह्याच्यामध्ये झालं की ग्रास्पिंग पॉवर माझी त्याच्यामुळे वाढली. आम्हाला ऑलमोस्ट तिघांनाही म्हणजे नॅशनल्स असायच्या, त्यामुळे ऑलमोस्ट एंड ऑफ द इयर आमचं जॅन पर्यंत व्हायचा आणि त्याच्यानंतर एक्झाम्स ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यात सुरू व्हायच्या. सो इन लेस पिरियड ऑफ टाइम मॅक्सिमम ग्रास्प करणे आणि फोकस्ड राहणे, आय थिंक हे क्वालिटीज मला वाटतात. शुभंकर, मला तुला विचारायचं आहे की काही पेरेंट्सचा असा प्रश्न आहे की
इंडिया रिप्रेझेंट करायला किंवा नॅशनल लेवलला जायला व्हॉट इज द पाथ, लाईक इन शॉर्ट तू सांगू शकतो का की काय तुला पेरेंट्सना आणि लहान मुलांना आपल्या टॅलेंटेड यंग प्लेयर्सना पुशू शकशील? व्हॉट इज द सो पाथ? ह्याच्यात 2-3 गोष्टी आहे. माझ्या पर्सनली जर मी सांगायचं झालं तर माझ्या पेरेंट्सला असं कधीच सुरुवातीला जेव्हा मला खेळायला सुरू केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं की मी नॅशनल लेवलला माझ्या मुलाला खेळवायचे किंवा कसं इंडियाला रिप्रेझेंट करायचंय. बेसिकली मला वाटतं त्यांनी इतका मोठा एम ठेवायच्या ऐवजी स्टेप बाय स्टेप त्यांनी घ्यायला पाहिजे आणि ते स्टेप बाय स्टेप त्यांचे जे एम्स असतील की बाबा ठीक आहे, हा पहिले पुण्यात बसायला पाहिजे, त्याच्यानंतर हा महाराष्ट्राकडनं खेळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करायचं ठरवलं तर काय म्हणता येईल की ठीक आहे. पण म्हणजे हा एकदम सुरुवातीलाच असं एकदम ठरवलं की नॅशनल लेवललाच खेळायचंय आणि जर समज काय म्हणता येईल की त्या मुलामध्ये जर खरं नसेल की तेवढं त्याला इंटरेस्टच नसेल पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट की त्याला नसेल त्याच्या नशिबात केलेलं, तर खूप फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. सो हे एक मला गोष्ट वाटते की एकदम मोठा एम करण्यापेक्षा छोटे छोटे लॅडर जर क्लाइंब केले तर आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक लेवलला काय म्हणता येईल की कोचशी किंवा त्याच्या मेंटॉरशी जर तुम्ही डिस्कस केलं रिगार्डिंग हिज टीटी परफॉर्मन्सेस किंवा रिगार्डिंग हिज टीटी काय म्हणता येईल की ग्राफ, तर ते खूप सोयीचं जाऊ शकतं, म्हणजे की पुढे नॅशनल लेवलला करायचं का नाही ते. राईट. ओके देविका, याच्यामध्ये तुम्हाला आता दीपेशने ऑलरेडी प्रश्न विचारला की बरेचसे निगेटिव्ह बोलणारे लोक असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही सपोर्ट करणारे असतात. तर तुम्हाला एक स्पोर्ट्समुळे फेल्युअर्स आणि मेंटल स्ट्रेंथ वाढवण्याच्या दृष्टीने काय फायदा झाला की आता तू आता जॉब पण म्हणजे जॉब ऍज बिझनेस सांभाळतेस मला वाटतं भावाबरोबर तुझ्या, आणि यू आर इन्व्हॉल्ड इन सम बिझनेस ऍक्टिव्हिटी. तर तुला आता या एज मध्ये तुला फेल्युअर्स, मेंटल स्ट्रेंथ या गोष्टींचा संबंध तुझा स्पोर्ट्सचा कसा काय लावता येईल आताच्या तुझ्या पर्सनल लाईफशी? ओके, सो त्याचा फायदा मला इथे कसा होतो, मेन म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये. आपल्याला फर्स्ट टीटी मध्ये प्रत्येक पॉइंटला आपले डिसिजन्स चेंज होतात, प्रत्येक वेळी आपल्याला थिंक अँड ऍक्ट, आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपलं ऑलमोस्ट सगळे चेंजेस चालू असतात ऑन टेबल. आणि ते जे डिसिजन मेकिंग तिथे जेव्हा माझं स्कूल पासूनच जे थोडंसं बिल्डअप झालं बिकॉज ऑफ टीटी, ते आय थिंक इथे या फील्डमध्ये जे माझ्यासाठी पण खूप न्यू आहे. मी आत्ताच 1 वर्ष झाले मी जसं हे झालंय, तर तिथे आय थिंक मला ते यूज होतं. डिसिजन मेकिंग बरोबरच प्रेझेन्स ऑफ माइंड. तुम्ही गोष्टी म्हणजे पटापट तुम्हाला बदलता आल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गेम मध्ये आपल्याला असं कळतं की आपण एक सेट हे फ्रेम मध्ये जातो की मी हे असं करणार, मी अटॅक करणार, म्हणजे व्हॉट एव्हर, असे थोडे प्लॅन्स असतात. तर इफ समथिंग इज नॉट वर्किंग देन यू शुड बी क्विक इनफ टू चेंज टू प्लॅन बी, टू प्लॅन सी अँड टू अडॅप्ट. बेसिकली म्हणजे मी असंच खेळणार, मी तसंच खेळणार, त्याच्यापेक्षा समोरचाही काय करतोय, समोरच्याकडनं रिस्पॉन्सेस काय येत आहेत, हे जे प्रेझेन्स ऑफ माइंड अँड डिसिजन मेकिंग अँड अडॅप्टेबिलिटीचं जे मला टीटी कडून जे मिळालं, ते आय थिंक आता माझ्या बिझनेस ह्याच्यामध्ये खूपच यूज होत आहे. सो हे 3 पॉइंट बेसिकली मला खूप इथे युजफुल झाले. राईट. सो याच्याशीच रिलेटेड आहे की जे आता देविकाने सांगितलं तेच मला वाटतं. चिन्मय, मला सांग की इम्पॉर्टंट सिच्युएशन, डिसायडर मॅच असताना तुम्ही जो तुमचा थिंकिंग प्रोसेस होता, मी बघितलंय की बऱ्याच वेळेला तू डाऊन असताना बऱ्याच मॅचेस कन्वर्ट केलेले आहेत आणि खूप चांगला थिंकिंग प्रोसेस होता तुझा, मेंटली स्ट्रॉंग होता. मला आठवते मॅच मध्ये तू डाऊन असताना ज्या वेळेला माझ्याकडे ऍडवाइस गेला यायचं, त्यावेळेला ऍडवाइस झाल्यावरती दरवेळेला तू पॉझिटिव्ह असायचं डाऊन असताना, बट सर करतो मॅनेज, मी काही झालं तरी जिंकतो. सो व्हॉट वॉज युअर थिंकिंग प्रोसेस? मी आठवते की शारदामध्ये एक मॅच खेळताना तू आमिष करमचंदानी बरोबर डिसायडर 9 ऑल होता आणि तू सडनली मॅच कन्वर्ट केलीस. सो काय थिंकिंग प्रोसेस होता जो तू लोकांना सांगू शकशील की ज्याच्यामध्ये तू खूप डाऊन असताना आणि टफ सिच्युएशन मध्ये कसं तू विचार करायचास? सो ऍक्च्युली एस्पेशली अशा क्लोज सिच्युएशन्स मध्ये किंवा डिसायडर मॅचेस मध्ये युजली इट्स 7वा किंवा भरपूर वेळ मॅच ऑलरेडी चाललेली असते. सो यु नो की तुम्ही पण आणि तुमचा अपोनंट पण मेंटली एक्झॉस्ट झाला असणार आहे. सो माझा प्रयत्न एवढाच असायचा की माझा मॅक्सिमम फोकस शुड बी ऑन की माझा काय प्लॅन आहे आणि फक्त नेक्स्ट पॉइंट साठी माझा काय प्लॅन आहे.
सो कारण 5 पॉईंटचा किंवा 3 पॉईंटचाही आपण फार विचार नाही करू शकत. सो नेक्स्ट पॉईंट इज ओनली इन माय हँड. सो तुम्हाला आठवत असेल तर 9 ऑलला आपणच टाइम आउट घेतलेला आय गेस 9-8 डाऊनला. सो शॉर्ट ट्रिक्स अँड ट्विक्स आय गेस भरपूर वेळा वर्क झाल्या संभव. सो तुम्ही सजेस्ट केलेलं की एक ट्रिकी सर्व्हिस सजेस्ट केलेली अँड 2 पॉईंट्स मला 8-9 डाऊन असताना तेव्हा मिळाले. सो 10-9 अप झालो आणि ती मॅच जिंकलो मी. सो आय गेस मेनी टाइम्स कोच आणि प्लेअरच्या रॅपोवर पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे की प्लेअरला पण विश्वास असला पाहिजे की 9 ऑलला कोच एखादी सर्व्हिस सांगतो डिसायडरला. सो तर ती फॉलो करण्याचा म्हणजे प्लेअरचा कॉन्फिडन्स कोच मध्ये असला पाहिजे आय गेस. सो दॅट ते पण एक फार इम्पॉर्टंट होतं. सो मला आठवत आहे की ऍक्च्युली सर्व्हिस मध्ये थोडासा चेंज मी सांगितला होता, पण म्हणजे हे आहे की चेंज सांगणं आणि सजेशन देणारी लोक आहेत, बरेच लोक बरेच चांगले सजेशन देऊ शकतात, पण ते फॉलो करण्याची जी कपॅसिटी आहे ती फार चांगल्या पद्धतीने असायला लागते. आणि तो चिन्मयमध्ये कॉन्फिडन्स मला पहिल्यापासून दिसतो की लास्ट मोमेंट जरी त्याला काही सांगितलं तर ही वॉज एबल टू फॉलो दॅट. म्हणजे तो जो क्विक होता डिसिजन्स मध्ये आणि फॉलो करण्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असायचा. आय थिंक आज त्याच्या करिअरमध्ये आणि अभ्यासामध्ये पण त्याला त्याचा खूप फायदा होताना दिसतोय. सो ग्रेट चिन्मय, हे खूप चांगलं उदाहरण तू दिलंस आणि इट वॉज ग्रेट की याचा फायदा तुला झाला. आता शुभंकर, मला एक लास्ट क्वेश्चन म्हणजे लोकांनी विचारले त्यातले मी बरेचसे प्रश्न घ्यायचा प्रयत्न करतोय. सो असा प्रश्न आहे की 12th स्टँडर्ड नंतर तुम्ही कसा अभ्यास आणि हे मॅनेज केलं? कारण 10वी पर्यंत चिन्मय आणि यांनी देविकाने पण सांगितलं त्यांनी चांगला स्कोर केला आणि ते अभ्यासाने मॅनेज करत होते. त्याबरोबर चिन्मयचं म्हणणं आहे की 10वीचे मार्क्सचं एवढा इम्पॉर्टन्स नाहीये. सो आपल्या काही पेरेंट्सना असा प्रश्न आहे की 12th नंतर काय, 10वी नंतर ओके, हाऊ यू मॅनेज आफ्टर 12th? ओके सर, पण मला फ्रँकली वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर चिन्मय जास्त चांगलं देऊ शकेल. Okay. So I would request Chinmay to answer this question. What after? Yes. Okay, sure. Thanks. So I guess एक डिलेमा मी फेस केलेला. सो आय थिंक प्रत्येकाचा डिपेंडिंग ऑन काय करिअर पाथ ते ऑप्ट करतात. सो माझ्यासाठी मला माझे अकॅडमिक अँबिशन्स होते की मी 8वी पासून प्रिपेअर करत होतो IIT साठी. सो आय गेस ऍट 12th लेवलला आय फेस्ड की म्हणजे आय फेल्ड मिझरेबली बेसिकली की माझं प्लॅनिंग कम्प्लिटली चुकलं सगळं. की म्हणजे बेसिकली मी तेव्हा पीक करत होतो माझ्या टीटीच्या करिअरमध्ये की मी टॉप 1 टॉप 2 मध्ये होतो महाराष्ट्रात युथ आणि युथ मध्ये. आणि सो तेव्हा जास्ती वेळ मी तिथे स्पेंड करत होतो. आणि सो तेव्हा आय गेस मला सगळ्यात मोठी गोष्ट शिकायला मिळाली की टाइम मॅनेजमेंट आणि प्रायोरिटीज कशा सेट करायला पाहिजेत. सो 12th वॉज अ बिग फेल्युअर अँड लर्निंग कर्व फॉर मी की कसं त्यातनं बेसिकली टाइम प्रायोरिटीजला स्टिक राहायला पाहिजे. सो आणि आफ्टर 12वी जेव्हा मी डिसाईड केलं की आता इंजिनिअरिंग करायचंय. सो इंजिनिअरिंगला वन्स आय स्टार्टेड की आय न्यू की मला इतका वेळ साधारण इंजिनिअरिंगला द्यायला लागेल, इतका वेळ साधारण स्पोर्ट्स परस्यू करायला लागेल. सो तेव्हा त्यावेळी बेसिकली मी इम्पॉर्टन्स शिकलो प्रायोरिटीजचा की म्हणजे प्रत्येकाच्या स्टेजमध्ये आय गेस वेगवेगळ्या स्टेजला ही फेज येईल की जेव्हा एक ब्रेकिंग पॉईंट येऊ शकतो की जेव्हा दीज टू थिंग्स जस्ट कॅनॉट गो टुगेदर हँड इन हँड. सो आय गेस तो one point was 12 where I did not where I basically learned from my mistakes. And so basically for example कोणी जर कॉमर्स घेतलं किंवा असं घेतलं तर इन दॅट केस आय थिंक 12वी नंतरही फुल फ्लेश्ड टेबल टेनिस खेळून कॉमर्स परस्यू करता येऊ शकतं किंवा अजून बरेच असे फील्ड्स आहेत जे परस्यू करता येऊ शकतात. सो आय थिंक जसं मी मगाशी म्हणालो तसं की 50-50 एव्हरी टाइम करून नाही चालणार, पण 80-20 फॉर टीटी वेन मॅचेस आर नियर आणि अभ्यास जेव्हा जवळ असेल तेव्हा जास्त अभ्यास करून. सो हा बॅलन्स आणि हे सगळं मी बेसिकली 12वीत शिकलो. सो आय थिंक दोन्ही म्हणजे बऱ्याचदा वाटतं की दोन्ही गोष्टी जाऊ शकत नाहीत हँड इन हँड. सो 12वीत इट वॉज ट्रू की मे बी एक ऍट वन स्टेज इफ यू सी की खूपच जास्त वेळ एकाला द्यायला लागणार आहे आणि कम्प्लिटली उडी मला त्याच्यात मारायला लागेल तर ऍट दॅट शुड बी द ब्रेकिंग पॉइंट मे बी. आणि युथ मध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा मी जसं जसं कंटिन्यू केलं तसा मला
towards, so youth, as I started my engineering, मला लक्षात आलं की engineering is definitely manageable with quality table tennis. So त्यामुळे मी दोन्ही इंजिनिअरिंग लास्ट इयर पर्यंत बेसिकली परस्यू केलं. आणि लास्ट इयरला व्हॉट आय लर्न फ्रॉम 12th स्टँडर्ड वॉज की you should be able to set priorities right. So when I shifted from youth to men's, that was the time for me to decide की आता ह्याच्यात पुढे करिअर करायचंय का. सो बेसिकली मला तेव्हा 2 ऑप्शन्स दिसत होते की आयदर मेन्स मध्ये मी करिअर टीटीत परस्यू करणार का अभ्यास परस्यू करणार, आणि सायमल्टेनियसली जितक्या लेवलला टीटी खेळता येईल तितक्या खेळीन. सो आय चोज द सेकंड ऑप्शन. तेव्हा मी 12वीतल्या मिस्टेक सेम केली नाही बेसिकली. तेव्हा मी शिकलो की आय थिंक दिस वॉज द राईट टाइम की माय टीटी अकॉम्प्लिशमेंट्स सॉर्ट ऑफ फेल्ट फुल टू मी की मला एकदा स्टेट चॅम्पियन व्हायचं होतं, सो ते मला करायला मिळालं. फॉर्च्युनेटली आय रिप्रेझेंटेड इंडिया, सो ते मला 2013 करायला मिळालं. सो ऍट दॅट टाइम वॉज द ब्रेकिंग पॉईंट की मी कम्प्लिटली अकॅडमिक्स मध्ये आता आहे, आणि सायमल्टेनियसली मी टीटी बद्दल माझं प्रेम तेवढंच आहे अजूनही. सो आय एम स्टील परस्युइंग टेबल टेनिस. मी आता जर्मनीतही एका क्लबसाठी म्हणजे लीग मॅचेस खेळतोय बेसिकली. सो but this time my priorities are a bit right. I spend most of the time on this, and so I know basically the reasons की मी काय intensity. Definitely. I think आपलं सेशन खूप मोठं झालंय, आणि मे बी खरं तर लॉकडाऊन असल्यामुळे लोक आज घरी आहेत, सो दे कॅन स्पेअर टाइम फॉर अस. आणि रिअली आय एम थँकफुल टू ऑल द पीपल ज्यांनी पेशंटली हे ऐकलं. आणि आज बऱ्याच प्रकारचे सेशन्स टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियानी ऑर्गनाईज केले. महाराष्ट्र कोचेस म्हणून एक ग्रुप आहे आमचा, मुंबई ठाण्यातल्या कोचेसनी केलेला, त्यांच्या थ्रू काही मी सेशन्स अटेंड केले. सो खूप विचार करून मी आणि दीपेशनी लास्ट 15 days आम्ही विचार करत होतो की कशा प्रकारचं सेशन पुण्यामध्ये घेता येईल. सो दिस वॉज द बिगिनिंग. लाईक आम्ही विचार केला की पुण्यामध्ये स्पोर्ट्स पेक्षा, आणि सो वी स्टार्टेड विथ दिस सेशन की जिथं अभ्यास आणि खेळ याचं सांगता कशी करता येईल. सो दॅट वॉज आवर एफर्ट टू स्टार्ट विथ. आणि डेफिनेटली आमचे प्रयत्न आहेत आणि आमचा प्लॅन आहे की याच्या पुढे जाऊन बरेच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स आम्ही अरेंज करू की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक नवीन इन्फॉर्मेशन मिळेल. कारण आज प्रत्येक जण आपल्या आपल्या कोचकडे टेबल टेनिस टेक्निकली शिकत आहे, आणि आय होप की दे आर डुईंग वेल. सो ते त्यांचे पर्सनली चांगलं चाललेलं आहे. पण जी इन्फॉर्मेशन आउट ऑफ जे कोच देऊ शकत नाहीत, तो एक्सपिरियन्स आज आपण या प्रॅक्टिकली प्लेयर्स कडनं शेअर करून तो आपल्या यंगस्टर्सला फायद्याचा होईल याचा प्रयत्न करतोय. कारण शेवटी टेबल टेनिस टेक्निकल गोष्टी आपले शिकत आहेत, काय कमी पडतायत ते त्यांचे मार्ग आहेत जे ते विचार करून त्याच्यावर डिसिजन्स घेतात. पण अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स इन फ्युचर आपण खूप घ्यायचा प्रयत्न करू. आणि आय थिंक देर आर मेनी क्वेश्चन्स टू बी आस्क्ड. मला असं वाटतं वी आर रनिंग आउट ऑफ टाइम, कारण इट्स ऑलरेडी 1.5 hours पीपल आर लिसनिंग टू अस पेशंटली. आणि टू एंड अप आय थिंक आय रिक्वेस्ट स्मिता वहिनी टू से फ्यू वर्ड्स. म्हणजे आज वहिनी तुम्ही काही शब्द आज लोकांना सांगा. तुम्ही अनम्यूट करायला लागेल तुम्हाला त्याच्यावरनं, आणि प्लीज तुम्ही 2 शब्द बोलावेत की आमच्या एफर्ट बद्दल आणि व्हॉट इज द फ्युचर. तर तुमच्याकडनं आम्हाला सपोर्ट आहे, आणि म्हणून आज आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात. तर 2 शब्द बोला प्लीज. वहिनी आवाज येत नाहीये, अनम्यूट करा. हा झालं झालं. हा आजचा जो हा झूम मीटिंगचा तुम्ही सेशन अरेंज केलात दीपेशनी आणि तू, खरोखर खूप छान केलात. आणि याचा सगळ्यांना भरपूर फायदा होईल. बेसिकली सगळे कनेक्टेड राहतील. याच्या मागचं एक मेन उद्देश हा आहे की शेवटी कंटाळून याच्या बाहेर न पडणं. आपलं जे ध्येय आहे ते परस्यू करण्यासाठी आपण काही दिवस आपल्याला या रीतीने कनेक्टेड राहायला लागणार आहे. आणि तुम्ही खरोखर खूप विचार करून आजची ही झूम मीटिंग तुम्ही अरेंज केली. याचा नक्की फायदा होईल. मॅनेजमेंट पण तुम्हाला माझ्याकडून, पूर्ण मॅनेजमेंट कडून भरपूर तुम्हाला साथ मिळेल. नवीन गोष्टी नवीन आपण डिस्कस करून ठरवू, आणि नक्की याचा सगळ्यांना फायदा होईल. हे आजचं जे सेशन होतं या तिन्ही प्लेयर्सनी खरोखरच पुणे तेथे काय उणे म्हणतात तशी आपली परिस्थिती पहिल्यापासून आहे. फक्त सगळ्यांनी हे असं एकत्र येऊन कनेक्टेड राहणं. मी परत तेच बोलतेय, पण हे याची खूप गरज आहे.
कारण पुण्यामध्ये चांगले कोचेस आहेत, चांगले प्लेयर्स आहेत. मला तर पुण्याचा भयंकर अभिमान आहे आणि त्यामुळे आपण ह्या झूम मिटिंग्स म्हणजे जेवढ्या जमतील तेवढ्या आपण अरेंज करू. त्याच्या आधी एकमेकांशी बोलू आणि वेगवेगळे विषय सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवू, त्यांचीही मतं घेऊ आणि वेगवेगळ्या गोष्टींवर भर देऊन आपण हा प्रोग्राम असा कंटिन्यू चांगल्या रीतीने ठेवूया. आणि माझी मॅनेजमेंट कडून तुम्हाला पूर्ण साथ आहे. थँक्यू व्हेरी मच वहिनी, तुमचे फारच एनकरेजिंग वर्ड्स होते आणि आम्ही हे पुढे घेऊन जाऊ. आम्ही बरेच प्लॅन्स आखलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमची सुद्धा मदत नक्कीच आम्हाला लागणार आहे. मला आवडेलच. आणि जे काही इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स आम्हाला अरेंज करायचे आहेत, जसं मी म्हणलं की आज हे जे सेशन घेण्यामागचा आमचा उद्देश होता, याच्यामध्ये कुठलाही क्लब, कुठलाही कोच आणि कुठलाही प्लेअर ह्याच्याशी संबंधित नव्हता. तर हा डेफिनेटली 100% पुणे डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस रिलेटेड होता. जे सुधारणा हे माझं पहिलं कर्तव्य मी समजतो की आज पुणे डिस्ट्रिक्ट बरोबर आहे. मला बाकी काही इंटरेस्ट नाही. पुढे जाऊन मी सुधारलो, चांगले सेशन झाले म्हणून मला बाहेर जायची अजूनही अजिबात इच्छा नाही. मला हे फक्त पुणे डिस्ट्रिक्टच लिमिट करायचंय, कारण आय एम इंटरेस्टेड की पहिलं आपलं घर सुधारलं पाहिजे आणि मग आपण बाहेर पडू. पूर्णपणे हा संदेश द्यायचा आहे की जे काही मदत मी आहे, दीपेश आहे, आज पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कडनं वहिनींनी आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. कोणकर सर आहे तिथे, ज्यांचा 100% आपल्याला सपोर्ट असतो. सो मला असं वाटतं की आज आपले डिस्ट्रिक्ट स्ट्रॉंग करूया आणि या लॉकडाऊन मध्ये कुठेतरी अंतर्मुख होऊन आपण बघूया की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते सॉल्व्ह करायचं डेफिनेटली या प्लॅटफॉर्मवर आपण प्रयत्न करूया. तुमचे कमेंट्स, तुमचे रिएक्शन्स याच्यावरती नक्की शेअर करा. या व्हॉट्सअप ग्रुप जो आपण TT एन्थुझियास्ट म्हणून फॉर्म केलाय त्याच्यावर, आणि त्या दृष्टीने फ्युचरमध्ये काय प्रकारचे लेक्चर्स हवेत हे आम्हाला सजेशन द्या. आमचे प्लॅन्स नक्की ठरलेले आहेत. ते झाल्यानंतर तुमचे सजेशन नक्की वर्कआउट करू, कारण पुढची जी काय आहेत ती मी लाईन ऑफ ऍक्शन बऱ्यापैकी मी आणि दीपेशनी ठरवलेली आहे आणि जी नक्कीच तुम्हाला एक्साइटिंग वाटेल आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी वेळोवेळी जाहीर करीन. आणि आय होप की फ्रायडे इव्हनिंग हा मोस्टली आपला एव्हरी फ्रायडेचा प्रोग्राम हा इव्हनिंगचा असेल 6 to 8 साधारणपणे मी आता जाहीर करतो. याच्यात चेंजेस असतील तर शेअर केले जातील. आय होप दीपेश इट इज ओके ना, 6 to 8 एव्हरी फ्रायडे? कम्प्लिटली ओके. हा, म्हणजे आम्हाला असं त्यातनं कुठेही तुम्हाला बोरिंग होऊ नये असं पण वाटतंय, पण नो डाऊट आता कसं आहे की प्रत्येक सब्जेक्ट हा प्रत्येकाला इंटरेस्टिंग होऊ शकत नाही. आमचा प्रयत्न आहे की तो इन्फॉर्मेटिव्ह असावा, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्लेअरला ती सुटेबल. काही लोक म्हणतील आम्ही ऑलरेडी इंडिया खेळतोय, काही लोक म्हणतील आम्ही ऑलरेडी महाराष्ट्राकडनं खेळतोय, काही म्हणतील आम्ही अजून मॅचला उतरलोच नाही तर आम्हाला याचा काय उपयोग. पण हे पुणे डिस्ट्रिक्ट साठी आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी सहभाग घेऊन याला सपोर्ट करावं आणि ही ऍक्टिव्हिटी पुढे न्यावी, ज्याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर कुठला क्लास ऑफ प्लेयर्स किंवा क्लास ऑफ क्लब, कुठला पर्टिक्युलर क्लब साठी आपण करत नाही आहोत, आपण पुणे डिस्ट्रिक्ट साठी करत आहोत. सो त्या दृष्टीने हा सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन एक मेंटल सपोर्ट द्यावा, ज्यांनी आम्हाला ऑलरेडी ही एनकरेजमेंट मिळालेली आहे. आणि आज बोडस सर स्वतः आज या सेशनला होते, हे बघून आम्हाला खूपच चांगली एनकरेजमेंट मिळाली आहे. वहिनी पूर्ण वेळ हे सेशन ऐकतायत. सो वी आर व्हेरी हॅपी की अशा प्रकारे आम्हाला एनकरेजमेंट मिळाली, तर आम्ही डेफिनेटली हे पुढे घेऊन जाऊ. आणि याच्यामध्ये आमचे फक्त आणि फक्त सोशल इंटरेस्ट आहेत, नो कमर्शियल इंटरेस्ट आणि नो वेस्टेड इंटरेस्ट. हे आधीच मी क्लिअर करतो की हा प्रोटोकॉल आमचा आहे की तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर याच्यामध्ये कुठे आम्हाला पर्सनली कुठल्याही ग्रुप बद्दल काही टार्गेट करायचं नाही. आम्हाला फक्त टेबल टेनिस इम्प्रूव्ह करायचंय आणि त्याच्यासाठी जी काही मदत करता येईल ती करू. टू एंड अप मी फक्त फ्यू पॉइंट्स आय विल शेअर विथ यू की जे यांच्या बोलण्यामधनं आले, जे ते 3 जण असताना जे काही फायदा झाला. हा आज आपण ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे, ही रेकॉर्डिंग आपण शेअर करू या ग्रुपवरती. सो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल. पण तरी टू सम अप एंड अप कन्क्लुडिंग पॉइंट्स काही सांगतो की ज्याच्यामध्ये हे फायद्याचे लोकांनी विचार करावेत. टू स्टार्ट विथ लाईक एकत्र प्रॅक्टिस, जे प्रत्येकाने एम्फसाइज केलं की एकत्र खेळणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस टुगेदर. सो हे प्रत्येकाने विचार करा की आज टेबल टेनिस मधलं तुमचं लाईफ, आज तुमचा स्पॅन हा 5 ते 7 वर्षाचा असेल तर त्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोर नाही केल्या तर तुम्हाला नंतर अभ्यासाचं प्रेशर आलं आणि तुम्ही खेळणं थांबवलं तर आम्हाला दुःख जास्त आहे की आज टॅलेंटेड प्लेयर्सनी अभ्यासाच्या कारणासाठी बंद करू नये. आज ते कुठल्या क्लबमध्ये खेळतात, कुठल्या कोचकडे खेळतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट पुण्यानी एक टॅलेंटेड प्लेअर गमवू नये अशी आमची इच्छा आहे. सो ट्राय अँड एक्सप्लोर न्यू थिंग्स, ट्राय अँड एक्सप्लोर प्रॅक्टिस पार्टनर्स, जास्तीत जास्त लोकांशी खेळा, एकत्र खेळा. दुसऱ्याबरोबर खेळून कुठलाही तुमचा गेम एक्सपोज होत नाही आणि लपून ठेवून काही होत नाही. तुम्ही जितके एकमेकांशी खेळाल, आज देविका गर्ल्स इव्हेंट मध्ये खेळून आज सगळ्या मुलांशी खेळून ती पुढे गेलेली आहे. सो तिला काही अडचण आली नाही मुलांबरोबर खेळताना. आणि जर अशा पद्धतीने यांचे जे
तिघही जण ट्रान्सपरंट आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स आहेत. मला वाटतं ते फार इम्पॉर्टंट आहे की जे या तिघांनी दाखवलं की खूप क्लॅरिटी आहे त्यांच्या थॉट्स मध्ये, म्हणून ते या लेवलला पोहोचू शकले. सो अशा पद्धतीने फॅमिली सपोर्ट आहे, की असं नाही की आज त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अभ्यास करायला सांगितला. देविकाचे वडील अजूनही जर ती टेबल टेनिस खेळत असते तर ते खुश असते. मला माहितीये की मी देविकाला बोललो की तू खेळलं सोडल्यावर मला दुःख व्हायचं, तुझ्या बाबांनी बाहेर पडल्याचं मला दुःख आहे. इतके आम्ही एकमेकांची रिलेशन्स होते आणि त्या पद्धतीने त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती. जर ते आता देविका खेळत असती तरी तिच्या वडिलांनी त्यांना सपोर्ट केलं असतं, पण तिचे स्वतःचे काही अभ्यासाबद्दलचे एम्स आणि असल्यामुळे ती आज खेळामध्ये नाहीये. बट स्टील दे आर प्लेइंग, दे आर रेग्युलर प्लेयर्स. शुभंकर आणि देविका रेग्युलर येतात खेळायला पीवायसी मध्ये, ते शारदामध्ये खेळतात, डेक्कनला जातात. आय एम व्हेरी हॅपी की टेबल टेनिस हे महत्व आहे. सो प्रत्येकाने हे ठेवा की आज या गोष्टीला इन ऑल सगळ्यात महत्व कशाला आहे तर टेबल टेनिसला आहे, आणि त्यालाच महत्व द्या. कारण तुमचं स्पॅन खूप कमी आहे. 5 ते 7 वर्षात तुम्हाला बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या असतात, तरच तुम्ही कंटिन्यू राहाल. आत्ताचे चॅलेंजेस लाईफमध्ये खूप आहेत आणि आत्ताच्या या 2 महिन्याच्या अनुभवावरनं फ्युचर चॅलेंजेस हे खूप जास्त असणार आहेत. सो लेट्स कम टुगेदर अँड परफॉर्म फॉर पुणे डिस्ट्रिक्ट. अँड डेफिनेटली याचा फायदा होईल. टाइम मॅनेजमेंट बद्दल देविकानी सांगितलं, डिसिजन मेकिंग बद्दल सांगितलं. सो आय होप ऑल दी पॉइंट्स आर कवर्ड हिअर. आणि मी धन्यवाद देतो सगळे जे उपस्थित आहेत त्यांना. आणि ही कंटिन्यूस हे सिरीज ऑफ लेक्चर्स चालू राहणार आहे. सो बी विथ अस आणि तुमचे सजेशन्स वेलकम आहेत दरवेळेला. हे बोलून दीपेश आर यू देअर? चिन्मय, शुभंकर, तुम्हाला, देविका, तुम्हाला काही कन्क्लूड करताना बोलायचंय अजून? येस, मला एकच फक्त सांगायचंय की थँक्यू सो मच की इतका उदंड प्रतिसाद मिळाला की 120 जवळपास 120+ पार्टिसिपंट्स फर्स्ट लेक्चरला होते. सो ऑल ऑफ अस आर रिअली ग्रेटफुल की पहिल्याच लेक्चरला एवढे जास्ती लोक आले आणि त्यांनी ऐकलं. सो वी आर रिअली हॅपी आणि थँक्यू फ्रायडे इव्हनिंगला तुमचा वेळ काढल्याबद्दल. येस, आणि येस, स्टे सेफ. याच्यातनं फक्त एवढंच करायचं आहे. थँक्स ऑल, आणि भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा. येस येस. देविका, तुला काही बोलायचंय का? हो सर, की हे फर्स्ट सेशनलाच इतका रिस्पॉन्स मिळाला ते तर खूपच मस्त. पण ऍक्च्युली मला असं पर्सनली वाटतं की मला सोडून पण 2 वर्ष झाली, आणि या टीटी फ्रॅटर्निटी बरोबर पण माझा असं म्हणजे माझ्या क्लोज नेट ग्रुप बरोबर माझा कॉन्टॅक्ट ऑफकोर्स होता, पण असं पुणे डिस्ट्रिक्टच्या टीटी बरोबर माझा असा कॉन्टॅक्ट खूप राहिला नव्हता. आणि आज असं या सेशन मधनं आय थिंक ते आधी म्हणजे असं जसं एकत्र यायचो सगळे, आणि अजून पण टीटी बरोबर म्हणजे असं थोडं कनेक्शन असं थोडं परत डेव्हलप झालंय असं मला वाटतं. तो समाजासारखं दिस इज रिअली नाईस. माझ्या हाताला मुंग्या येतात माझ्या. ग्रेट 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 ग्रेट. शुभंकर, लास्ट वर्ड फ्रॉम यू. काही नाही, मी चिन्मय आणि देविका जसं बोलले ऍक्च्युली सगळेच पॉइंट्स त्यांनी कव्हर केले. तर मला असंच वाटतं की असे वेगवेगळे सेशन्स आपण कंटिन्यू करूयात, वेगवेगळ्या गेस्टला बोलूयात. आणि शेवटी मला वाटतं की काय म्हणता येईल की ह्याच्यात सगळ्यात जास्त फायदा म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टचाच आहे. आणि मला वाटतं की पुण्याच्या अशा लेवलपर्यंत आपण येऊ की प्रत्येक राईट फ्रॉम कॅडेट टू मेन्स ही पुण्याची टीम आपली स्टेटला आणि नॅशनल्सला जिंकत राहील. आणि आपल्याला त्याचा काय म्हणता येईल की विल फील प्राऊड की बाबा हो ठीक आहे, पुण्याची टीम अशी शेवटपर्यंत जाते. आणि या आपण कनेक्टेड राहूयात सगळे, एवढंच मला म्हणायचं. ग्रेट ग्रेट. बोडस सर आहेत. सर, तुम्हाला काही बोलायचंय? वहिनी, अनम्यूट करायला लागेल. अनम्यूट सगळा आला आवाज. सर्व स्टेशन बघितला आणि खरोखरीच छान वाटलं. खरोखरीच चांगला उपक्रम सुरू केलाय तुम्ही सगळ्यांनी, आणि सगळ्या आपले जे प्लेयर्स आहेत त्यांनी आपल्या मनापासून सगळे आपले एक्सपिरियन्स सांगितले. आणि त्यातमध्ये सगळ्यात महत्वाचा तुम्ही सांगितलेला मुद्दा आहे की एकमेकाशी खेळून गेम जात नाही किंवा दुसऱ्याला समजून आपलं काही नुकसान होत नाही. राईट. देविकाच्या बाबतीत तुम्ही म्हणलात तसं ती मुलांची खेळत होती, त्यामुळे तिला ती भीती नव्हती आपला गेम खेळायची. पण तरी सुद्धा मी असं म्हणतो की आपण
जरी आपल्या कॉम्पिटिटर मुलांबरोबर मुलं खेळली आणि मुली खेळल्या तरी सुद्धा मुळे सरांनी सांगितलेलं एकदम बरोबर आहे की तुम्ही एकत्र खेळून गेम वाढतो, तुमचा गेमवरचा कंट्रोल वाढतो आणि आपला प्रॉपर त्यातला गेम आहे तो कुठल्या वेळेला वापरायचा हे जसं चिन्मयनी सांगितलं ते करण्याची जास्त गरज आहे. कारण तुम्ही गेम मध्ये वाहत गेलात तर तुम्ही एट ऑल बहुतेक होतोच सगळ्यांचा. त्याच्यानंतरचे शेवटले पॉइंट खूप महत्वाचे असतात. सो त्यावेळेला तुम्ही वापरलेल्या बारक्या ट्रिक्स, तुम्ही केलेल्या स्पेशल सर्व्हिसेस, समोरच्याची त्यावेळची मेंटल असलेली स्टेट हे बघून घेतलेली ऍक्शन आणि शेवटी त्याचं एक्झिक्युशन हे सक्सेसफुल झालं तरच तुम्ही तिथे जिंकू शकता. की ज्या बाबतीमध्ये आपण इव्हन अजय सिद्धेनं विचारू शकतो की शेवटी कुठल्या सर्व्हिसेस कराव्या किंवा त्यांची सर्व्हिस कायमच साधी असायची पण ती इतकी इफेक्टिव्ह व्हायची 9 ऑल नंतर, कारण ते 9 ऑलचं प्रेशरचाच ते उपयोग करून घ्यायचे ती साधी सर्व्हिस करताना. सो असं आपण प्रत्येकाकडनं जर काही शिकलो तर खरोखरीच नवीन मुलांना खूप ऍडव्हान्टेज होईल आणि हा खरोखरीच खूप चांगला उपक्रम आहे. तर कीप इट अप. जेव्हा शक्य आहे तेव्हा मी सगळं अटेंड करीन नक्की, एवढं मी सांगतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके दीपेश, शेवटचं वाक्य तू बोल. नाही झालं, माझं सांगून झालेलं आहे. हे तेच वाक्य परत, भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा. येस, थँक्यू ऑल. होप टू सी यू अगेन नेक्स्ट वीक. आणि नेक्स्ट वीक खूप अजून काही नवीन पण येऊया. आणि लॉकडाऊन ओपन झालं आणि खेळणं सुरू झालं तरी आय थिंक या प्रकारचे सेशन्स आम्ही घ्यायचा प्रयत्न करत राहू आणि तुमची खेळाची आणि इतर वेळ सोडून आम्ही हे उपक्रम चालू ठेवू, कारण या प्रकारचे सेशन द्यायला फार वेळ वाटते. सो थँक्स ऑल ऑफ यू, थँक्स फॉर जॉईनिंग आणि मी इथेच थांबवतो. बाय. थँक्यू शुभंकर, चिन्मय अँड देविका. थँक्यू. थँक्यू टू यू अँड दीपेश सर ॲज वेल. येस, थँक्यू सो मच. येस.